नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. हो. आपल्यासोबत सेंट्रल काउन्सिल मेंबर CA चितळे सर आहेत. जी एस बी नमस्कार सर. जावरे सर, CA डॉक्टर SB जावरे सर. नमस्कार. ही इज चेअर ऑफ एशियन ओशियानिक स्टँडर्ड सेटर्स ग्रुप. नंतर रिजनल काउन्सिल मेंबर यशवंत कासार आहेत. सर पहिल्यांदाच आपल्याला ही पोझिशन मिळाली सर. येस. ओके गो ऑन. जावदार सर पण जॉइन झाले. व्हाईस चेअरमन समीर लड्ढा आहेत. नंतर सेक्रेटरी आणि ट्रेजरर काशीनाथ पटेल आणि CA डॉक्टर MS जाधव सर आजच्या मीटिंगचे कोऑर्डिनेटर आपल्यासोबत आहे. सर आपण MS जाधव सर आपण थोडंसं काय आजच्या मीटिंग संदर्भात थोडंसं ओपनिंग रिमार्क्स दिले आणि आपण मग कशी सुरू करू शकतो. आणि आमदार साहेबांचा एक अल्प परिचय पण करून द्या. सर माझा अल्प परिचय मीच करून देतो खरं म्हणजे. तसा सर मी नमस्कार, मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. BMCC मधून माझं एज्युकेशन पूर्ण केलं. फायनान्स मध्ये MBA केलं. जाधव सरांचं मला पूर्ण वेळ म्हणजे माझ्या 10th पासूनच जाधव सरांचं मार्गदर्शन होतं आणि 1997 पासून संत सोपान काका सहकारी बँकेचं मी फाउंडर चेअरमन म्हणून काम करतो सर. आज जवळपास 22 वर्ष झाले. त्याचबरोबर सिल्वर जुबली मोटर्स असेल, सिल्वर जुबली इन्फ्रास्ट्रक्चर, सिल्वर जुबली एव्हिएशन अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आम्ही काम करतो, ज्या माझ्या लिमिटेड, काही प्रायव्हेट लिमिटेड आणि फॅमिली होल्ड लिमिटेड कंपनीज आहेत. त्याचबरोबर सर बँकिंग बरोबर क्रेडिट सोसायटीमध्ये मी काम करतो. मी गेली 2 वर्ष झालं PDCC बँकेमध्ये ऍज अ डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे जो रुरल इकॉनॉमी आहे किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये मला काम करायचा अनुभव मिळाला. कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतोय. पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट, ह्या मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट कंपनीमध्ये मी शेतकऱ्यांच्या बरोबर, फार्मर्स बरोबर आणि मिल्क प्रोड्युसर्स बरोबर काम करतोय. त्याचबरोबर सर हे सगळं करत असताना राजकारणामध्ये आहे आणि आमदार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या बरोबर म्हणजे फ्रॉम लोअर मिडल क्लास टू अप्पर क्लास पर्यंत सगळ्यांच्या बरोबर कोऑर्डिनेशन करायची संधी मिळते. त्याचबरोबर पॉलिटिशियन्स बरोबर, मोठमोठ्या नेते मंडळींच्या बरोबर कोऑर्डिनेशन करायची संधी मिळते. आपल्यासारखे सर्व प्रोफेशनल्स, इंटेलेक्च्युअल समाजातली जी लोक आहेत त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करायची संधी मिळते आणि एकदम लोअर लेवलला सर्वसामान्यांच्या पर्यंत पण जाता येतं. तर थोडस एक चॅनल आणि ह्याच्या माध्यमातून काही संकल्पना माझ्या होत्या ज्या मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायच्या होत्या. कारण शेवटी फायनान्शियल ऍस्पेक्ट मध्ये आज आपण ज्या प्रोफेशन मध्ये काम करतात त्याच्यामध्ये खरं म्हणजे बघायला गेलं तर शेवटी सगळ्या गोष्टी ह्या इकॉनॉमिक्स वरती येतात. सगळ्या गोष्टी ह्या आर्थिक याच्यावरती येतात. आज जरी आपल्या सगळ्यांना मला असं वाटतंय की इवन लास्ट 100 इयर्स मध्ये, 1900 मध्ये 2 वर्ल्ड वॉर संपूर्ण जगाने बघितले, परंतु असं लॉकडाऊन, पूर्ण लॉकडाऊन हे कधी नव्हतं. कारण दीज आर द 100% अनप्रोडक्टिव्ह डेज. कारण शेवटी मला असं वाटतं की प्रत्येक ऍस्पेक्ट मध्ये म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबाच्या शेतमजूर असेल किंवा एक मध्यमवर्गीय एम्प्लॉई असेल किंवा एक छोटासा आमच्यासारखा एखादा मिडल क्लास बिझनेसमॅन असेल किंवा छोटी इंडस्ट्री असेल किंवा हायर इंडस्ट्री असेल, एव्हरीवन वर्क्स ऑन डिमांड अँड सप्लाय. म्हणजे मी माझ्या सॅलरी बरोबर वर्क करतो, खालचा मजूर किंवा त्याच्या मजुरी बरोबर करतो, शेतकरी त्याच्या प्रोडक्शन बरोबर करतो, त्याच्याबरोबर मार्केट बरोबर करतो. आणि ही सप्लाय, डिमांड आणि सप्लायची जी चेन आहे ही पूर्णपणे ब्रेक झाली आहे. कारण काही ठिकाणी प्रोडक्शन आहे म्हणजे शेतकऱ्याचा आज शेतमाल तयार आहे, काही ठिकाणी तर तिथे मार्केट नाहीये. काही इंडस्ट्रीजमध्ये काही इंडस्ट्रीज चालू आहेत पण त्यांना रॉ मटेरियल उपलब्ध नाहीये. तर अशी सगळी सिच्युएशन जी हेवा आहे ते एकदम विचित्र परिस्थितीमध्ये मला वाटतं की आपण सगळी मंडळी आहोत, असं एक मला एक व्ह्यू जाणवतो. या सगळ्यामध्ये सर माझी अशी एक संकल्पना होती की आपण जर बघितलं तर आज सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती ह्युमन लाईफ सर्व्हायव्हल ही आजची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असं मला वाटतंय. आणि ही प्रायोरिटी असताना त्याचबरोबर उद्या लॉकडाऊन संपल्यानंतर काय, बरीचशी आता मिडल क्लास बिझनेसमॅन असतील
इंडस्ट्रीची लोक असतील किंवा लोअर क्लासचे सॅलरीज पासून हायर क्लास सॅलरीज पर्यंतची लोक असतील किंवा एकदम मजूर माणूस असेल, ह्या सगळ्यांची चिंता सगळ्यात मोठी ती आहे. आणि मला वाटतंय की ह्या चिंतेतनं जर खऱ्या अर्थाने वे आउट काढायचा असेल, कारण आज जर बघायला गेलं मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल 2009ला फार्मर लोन वेवर दिलं गेलं, फार्मरला रिलीफ मिळाला पार्टली ह्याच्यामध्ये. लास्ट इयर 2017ला मागच्या गव्हर्नमेंटने दिलं, या गव्हर्नमेंटने 2019ला दिलं. पण इट वॉज अ पार्टली वेवर ज्याच्यामध्ये अतिवृष्टीमध्ये किंवा दुष्काळामध्ये फार्मर्स हे होते. आज जर बघायला गेलं तर संपूर्ण जगच दुष्काळामध्ये असं मला तरी त्या पद्धतीने जाणवतं. एव्हरीबडी ही म्हणजे प्रत्येकाला एक पिंच मिळतोय. सॉरी मी पॉलिटिशियन म्हणून खूप जास्त बोलतोय, पण सर मला वाटतं की थोडासा सारांश द्यावा असं मला वाटतंय. तर ह्या सगळ्या पिंच मध्ये सर काय झालेलं आहे की माझी अशी एक म्हणजे एक ओव्हरऑल सगळ्यांच्या बरोबर कोऑर्डिनेट करताना अशी एक भावना झाली किंवा मला असं वाटतं की ह्या सगळ्यामधलं वे आउट हा एकमेव असू शकतो. त्याचे ऍस्पेक्ट काय असतील, डेफिनेटली आपण प्रोफेशनल मंडळी किंवा आपण फायनान्समध्ये जे एक पिलर म्हणून काम करतात आपण सगळेजण त्याचे ऍस्पेक्ट काय असतील ते सांगू शकाल. परंतु माझं एक सजेशन मी MS जाधव सरांशी डिस्कस केलं होतं आणि त्या संदर्भातच आपल्या सगळ्यांशी मला बोलायचं होतं. काल सुद्धा मी इंडिया टुडे वरती कोविड-19च्या लॉकडाऊन फेज मध्ये, हाऊ टू कम आउट ऑफ लॉकडाऊन फेज मध्ये मॉन्टेक आलूवाले होते, अरविंद सुब्रमण्यमजी होते, त्यानंतर अरविंद विरमनी होते, असे त्यांचंही डिस्कशन मी ऐकलं. त्यांचाही सेम ऍस्पेक्ट वरती होतं. आज मी बँकिंग मध्ये छोटंसं काम करतोय. आज जर बघितलं RBI हॅड इन्स्ट्रक्टेड, त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये फंड मार्केटसाठी अवेलेबल केलाय. पण आज ऍज अ बँकर जर बघितलं मला तर मी लोन कोणाला देईल? ज्या लोनला प्रोडक्टिव्हिटी आहे तिथे लोन देणार आहे. दुसरं, ज्याला लोन देतोय तिथे रोल ओव्हर झालं पाहिजे. आज बघायला गेलं मला ज्याला लोन द्यायचं तिथे प्रोडक्टिव्हिटी नाहीये, रोल ओव्हर नाहीये. हाऊ कॅन बँक सपोर्ट फायनान्शियली? आणि ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं इव्हन गव्हर्नमेंटचा रोल पण क्रुशियल की गव्हर्नमेंट कोणाला कोणाला सपोर्ट करणार. त्यामुळे एक सिम्पल असं मला वाटतं की दीज आर अनप्रोडक्टिव्ह डेज. त्यामुळे गव्हर्नमेंट वी ऑल शुड फोकस्ड ऑन अ ह्युमन हेल्थ अँड फूडच्या बेसिसवरती फोकस केलं पाहिजे. आणि जे फिजिकल फायनान्शियल डेज आहेत, मला वाटतंय 24 मार्च पासून भारतामध्ये लॉकडाऊन झालं. महाराष्ट्रामध्ये 19 मार्चला आपण पहिला दिवस लॉकडाऊन केला आणि त्यानंतर थर्सडेच्या पासून संपूर्ण 22 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झालं संपूर्ण देशामध्ये. आणि जगामध्ये अनेक देशांमध्ये त्या ठिकाणी लॉकडाऊन चालू आहे. ही पूर्ण अनप्रोडक्टिव्ह डेज आहेत. इफ it is possible to suspend these unproductive days from the financial year, तर मला वाटतंय की ह्याच्यातनं खूप चांगलं सोल्युशन मिळू शकतं, ज्याच्यामध्ये लॉट ऑफ प्रोव्हिजन्स, लॉट ऑफ बर्डन ऑन गव्हर्नमेंट. टॅक्सेसेस वरती जर आज बघायला गेलं आपल्या इकॉनॉमीमध्ये पण सर डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. मी त्याच्यावरती बोलणं आपल्या सगळ्यांच्या समोर योग्य नाहीये. परंतु हे सगळे टॅक्सेस, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस असताना सुद्धा या इनडायरेक्ट डायरेक्ट टॅक्सेस बरोबर अदर टॅक्सेस सुद्धा खूप आहेत. मग त्याचंही मी एक नोट तयार केली, पण मी त्याच्यावरती जाणार नाही कारण आपल्याला सगळ्यांनाच त्या नोटच्या संदर्भामध्ये आणि टॅक्सेसच्या संदर्भामध्ये माहिती आहे. परंतु मला असं सर वाटतं की याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं ह्या टॅक्सेस बरोबर ऍज अ बिझनेसमॅन, ऍज अ कॉमन पर्सन, ऍज अ इंडस्ट्री काही कॉस्ट ज्या आहेत त्या आपल्या फिक्स आहेत. जसं आता माझी इंडस्ट्री आहे पुण्यामध्ये, माझी इलेक्ट्रिसिटीचं बिल, माझा लोड आहे, मी युटिलाइज करतोय नाही करतोय. मागचे 45 दिवस माझी इंडस्ट्री बंद आहे, परंतु आय हॅव टू पे दॅट सर्टन पेमेंट. एव्हिएशन सेक्टरमध्ये माझ्या काही गाड्या पुणे एअरपोर्टवरती उभ्या आहेत, गुवाहाटीला आहेत, श्रीनगरला आहेत, जयपूरला आहेत, गोव्याला आहेत. त्या गाड्यांच्या बाबतीमध्ये आय हॅव टू पे माय रेंट, आय हॅव टू पे माय इंटरेस्ट, आय हॅव टू पे माय टॅक्सेस, आय हॅव टू पे माय पार्किंग चार्जेस टू द एअरपोर्ट. ह्या सगळ्या गोष्टी मला पे कराव्या लागणार आहेत बिकॉज दीज आर द फिक्स कॉस्ट. जसं मला फिक्स कॉस्ट आहेत तशा सगळ्यांना, म्हणजे इव्हन अ कॉमन मॅन पासून मेजर इंडस्ट्रीज पर्यंत प्रत्येकाला फिक्स कॉस्ट आहेत. इफ गव्हर्नमेंट कॉम्पन्सेट इन फिक्स कॉस्ट, म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचंय की जर गव्हर्नमेंटनी हे डेज सस्पेंड केले तर फिक्स कॉस्ट मध्ये जे व्हेरिएशन येतंय ते आपोआप संपून जाईल.
ते व्हेरिएशन आल्यामुळे फक्त लाईव्हवूडसाठी आपण ह्या सस्पेंडेड डेज मध्ये काम करू शकू आणि ऍज ऑन हे जे लॉकडाऊन उघडलं जाईल आणि त्याचा बफर मॉनिटरियम टाइम सपोज लॉकडाऊन उघडलं 17 तारखेला आणि बफर टाइम विषय इट विल बी 31 मे, तर 1 जून पासून इट विल बी अगेन स्टार्ट अ प्रोडक्टिव्ह डेज सो दॅट financial year which has stopped on 22nd of March will start again from 1st of June. So it can survive the economy, it can survive the common people पासून मेजर इंडस्ट्री पर्यंत आणि गव्हर्नमेंट पर्यंत प्रत्येक जण सर्वाईव्ह होऊ शकेल असं मला वाटतं. मला याच्यावरती खरं म्हणजे आपले सर्वांचे व्ह्यूज हवेत. वी शुड ब्रॉडली डिस्कस ऑन ऑल दीज इश्यूज असं मला कुठेतरी वाटतं. तर आपलं सर मत याच्यावरती सांगितलं तर वी कॅन ऑन दिस डिस्कशन. नक्कीच सर, नक्की सर. आपली प्रगल्भ शैक्षणिक आणि औद्योगिक पार्श्वभूमी आमदार असल्यामुळे जनतेत मिसळणं, जनतेच्या जाण असणं आणि आज राज्यभरात आपण जाऊ शकता त्यामुळे परिस्थितीची जाण असणं, अशा नेत्याशी बोलायला मिळतंय हा आमचं खूपच भाग्य आहे. मी जाधव सरांना नक्कीच त्याच्याबद्दल धन्यवाद देईन की तुम्ही खूप चांगला योग आणलाय. तर माझ्या मते चेअरमन साहेब आपण जाधव सरांपासून सुरू करू आणि मग प्रत्येक जण त्याचे त्याचे मतं मांडेल आणि मग आपण आमदार साहेबांचं पण त्याच्यावर मत घेऊ. मी काल याबाबतची चर्चा केली. आपल्या आयसीआयचे उपाध्यक्ष निहार जंबूशरिया, तर ते म्हणले मी याच्याशी ऍग्री आहे. मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने कॅलेंडर मध्ये नव्हते. या संपर्कातून संपर्क करावा आणि त्या पद्धतीनं पुढे जावं. डॉक्टर सुनील कराडनी सुद्धा अमेरिकेतील काही लोकांशी, युकेतील काही लोकांशी बोलले, तर ते म्हणले की हे फिक्स एक्सपेंडिचर जो आहे गव्हर्नमेंटने द्यावा. प्रायव्हेट कंपन्यांचा, एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा जो सॅलरी फिक्स एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटने द्यावा आणि 1 जून पासून सर्व सुरू करावं, असं माझं सुद्धा स्टँड. याच्याशी मी सहमत आहे. चेअरमन मॉनिटर करा तुम्ही. जी आता जाधव सरांना, जावरे सरांना काय वाटतं याच्यावर बोलू द्या. त्यांनी जावरे सरांना शक्यतो आपण शेवटी सांगू, तोपर्यंत आधीच्यांचं ओके 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 फेर इनफ. मग बोलतो व्हाईस चेअरमन सर. नाही, मी संजयजी जगताप आपला म्हणजे अभ्यास खूपच गाढा आहे याच्यामध्ये असं जाणवत आहे आणि आपल्या मताशी आणि जाधव सरांच्या मते मी पूर्ण सहमत आहे. आणि हे सगळे 3 महिन्यानंतर जेव्हा काही नॉर्मल आपलं इंडियन लाईफ किंवा जगातलं लाईफ चालू होईल त्यावेळेस पूर्ण व्यवस्थित होण्यासाठी काही पिरियड जाईल आपल्याला आणि भारतासमोर बऱ्याचशा वेगवेगळ्या संधी उलट उपलब्ध होतील असं मला वाटतं. पण त्यासाठी गव्हर्नमेंटनी खूप रेड कार्पेट टाकायला लागेल. गव्हर्नमेंटकडनं बऱ्याच क्षेत्रामध्ये रेड कार्पेट, स्पेशली ऍग्रिकल्चर आणि जी आता रिअल इस्टेट इंडस्ट्री, माझ्या मते रिअल इस्टेट इंडस्ट्री ही भारतातली 2nd लार्जेस्ट इंडस्ट्री आहे जिथे जास्तीत जास्त लोक काम करतात. पण ती इंडस्ट्री बऱ्याच दिवसापासून ठप्प झालेली आहे. तर ह्या इंडस्ट्रीसाठी जास्तीत जास्त रेड कार्पेट टाकणं म्हणजे मेनली आता सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या मते बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आताच्या घडीला उपलब्ध भारतामध्ये आहे. तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे मोठ्या इंडस्ट्री इन द सेन्स ओव्हरऑल भारतामध्ये ऍग्रिकल्चर इज द फर्स्ट लार्जेस्ट इंडस्ट्री अँड सेकंड इज कन्स्ट्रक्शन लार्जेस्ट इंडस्ट्री. ह्या इंडस्ट्रीला जेवढं रेड कार्पेट टाकता येईल तेवढं रेड कार्पेट टाकलं तर आपोआप बेरोजगारीचा प्रश्न मिटेल आणि व्यवहार पूर्ण पहिल्यापासून चालू होतील असं माझं मत आहे. धन्यवाद. बरोबर. काशीनाथ पठारे सेक्रेटरी. नमस्कार. आपलं आता जे लॉकडाऊन झालंय त्यामुळे बऱ्याच गोष्टी अनुत्तरित आहेत. उदाहरणार्थ आता फिक्स रेंटल इन्कम, बऱ्याच लोकांना आपण पाहतो की खूप रेंटल इन्कम असतो पण गव्हर्नमेंटचं काही क्लॅरिफिकेशन नाहीये. कारण बऱ्याच कमर्शियल प्रॉपर्टी स्पेसिफिकली बऱ्याच लोकांनी लोन घेतलेले आहेत, बँकांनी लोन डिफर्ड केलेत पण त्याचं इंटरेस्ट वगैरे काही वेव्ह केलं नाही. त्यामुळे ते पण रेंट वेव्ह करण्याच्या परिस्थितीत नाहीयेत बरेच लँड ओनर, कमर्शियल प्रॉपर्टीवाले. हे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की फिक्स कॉस्ट तर आहेच, इंडस्ट्री चालू नाही झाली तर बरेच लोक सॅलरी पण देऊ शकणार नाही लोकांना. ते सगळ्या गोष्टी म्हणजे आहे पण इकॉनॉमीचा पण विचार करायला पाहिजे लॉकडाऊन करताना. आता फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये 10% भागात हॉटस्पॉट आहेत आपण म्हणतो
पण 90% लोक काळजी घेऊन सुद्धा त्यांचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट होतो, कारण सर्वच बंद आहे. सर्व प्रोडक्शन, सर्व ऍक्टिव्हिटी, सर्व ट्रेड, कॉमर्स सर्व बंद आहे. तर त्याच्यावर राज्य सरकार म्हणून काय भूमिका आहे का? म्हणजे हॉटस्पॉट होतं समजा पुणे मुंबई हॉटस्पॉट आहे, पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की बराच रेव्हेन्यू पुणे मुंबईतच मिळतो महाराष्ट्राचा. जर बाकीचे जे ग्रीन झोन वगैरे आहेत पण चालू करून, उदाहरणार्थ आता सासवड वगैरे तिथं मला माझ्या माहितीप्रमाणे सासवडमध्ये पेशंट नाही आहेत काही, तरी पण सासवड रेड झोन मध्ये आल्यामुळे पूर्ण बंद असणार आहे प्रोडक्शन वगैरे सगळं. त्यावर राज्य सरकार म्हणून आपण काय भूमिका, म्हणजे समजा आता कालच न्यूज होती की सांगलीचे आमदार आहेत, त्यांनी सांगलीमध्ये त्यांचा झोन चेंज करून घेतला. तर असं काय आपण करू शकता का? तर चांगलं राहील पुण्यासाठी, की बराच भाग असा आहे समजा कोथरूड आहे, सिंहगड रोड वगैरे आहे, की तिथं ग्रीन झोनच आहेत, नवीन पेशंट मिळालेले नाहीये. तर त्याबद्दल आपण हे घ्यावं, इनिशिएट घ्यावं असे आमची अपेक्षा आहे. बोलूयात ना बोला. नाही काशीनाथ सर, संजय सरांचा एवढा सर एक सेकंद संजय सरांचा एवढाच मुद्दा आहे. मार्च, एप्रिल, मे किंवा एप्रिल, मे, जून हे 3 महिने आपल्या कॅलेंडरमध्ये नव्हते नाहीत असं समजून आपण सर्वांनी काम करावं. याबाबत आपण सगळ्यांनी इनपुट द्यावं अशी अपेक्षा आहे. उदाहरणार्थ मग त्यांनी लगेच विषय काढला, या काळात जे माझा फिक्स एक्सपेंडिचर होणार आहे ना तो गव्हर्नमेंटने रिम्बर्स करावा. आणि बाकीच्या देशामध्ये सुद्धा, अमेरिकेमध्ये, याच्यामध्ये सगळे प्रायव्हेट लोकांचे पगार सुद्धा सरकार देतंय. त्यामुळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट सर्व, तर त्या पद्धतीप्रमाणे आपण सुद्धा या सरकारने आपल्याकडून नोट जावी, काय करावं हा निर्णय घ्यावा की या 3 महिन्यातील प्रायव्हेट, गव्हर्नमेंट सगळ्याचा खर्च गव्हर्नमेंट करेल. म्हणजे हा खर्च आपल्या कॅलेंडर मध्ये येणार नाही. हा इश्यू आहे, या विषयावर बोलू आपण. पण सर, आपण जे राज्याची फायनान्शियल पोझिशन पण आपल्याला माहिती आहे, ते प्रॅक्टिकली पॉसिबल कितपत आहे तो पण डाऊटफुल आहे. सॅलरी बर्डन पण खूप आहे राज्याला, रेव्हेन्यू काय नाही. ठीक आहे, आपण आपल्या सजेशन्स करू, नंतर आमदार सर उत्तर देतील. मी शेवटी बोलतो ना, म्हणजे आपले सगळ्यांचे व्ह्यूज ऐकले. बरोबर, एक्झॅक्टली. यशवंत सर. सर, संजय जगताप सरांनी एक अतिशय चांगला मुद्दा मांडलाय. म्हणजे खरंच हे जे लॉकडाऊन दिवस आहेत हे अतिशय अनप्रोडक्टिव्ह दिवस आहेत. कुणी काही करू शकत नाही. आवाज ब्रेक होतोय यशवंत. आवाज येतोय? एक मिनिट. हा आवाज येतोय आता? ओके, येतोय. मी म्हणत होतो, संजय सरांनी जो मुद्दा मांडलाय तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण हे जे लॉकडाऊनचे दिवस आहेत ते अतिशय अनप्रोडक्टिव्ह आहेत आणि त्यामध्ये प्रोडक्शन किंवा कसली ऍक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू नसल्यामुळं तसंही जर ते दिवस कॅलेंडर इयर मध्ये इन्क्लूड असतील तर त्याने काही फारसा वेगळा इम्पॅक्ट होणार नाही. वेरेज जर हे दिवस पूर्णपणे आर्थिक वर्षात वगळले आणि जर त्यानुसार आर्थिक वर्ष कन्सिडर केलं तर डेफिनेटली त्याचा फायदाच होईल, तोटा नक्कीच नाही. दुसरी गोष्ट जे आहे त्यामध्ये जे फिक्स एक्सपेन्सेस चालू आहेत त्यामध्ये देऊ शकेल अशी पॉसिबिलिटी जरी नसली, मे बी रेंटल इन्कम किंवा लीज पेमेंट हे जे आहेत हे काही बिझनेसेस सहन करू शकतील किंवा काही फोरगो करू शकतील. ऍटलीस्ट सॅलरी सारखे जे एक्सपेन्सेस आहेत की जे प्रत्येक बिझनेसेसला करायला लागतात आणि जे सर्व्हायव्हसाठी गरजेचे आहेत, आणि गव्हर्नमेंटनी नुसतं नोटिफिकेशन काढून हे होणार नाही की प्रत्येकाने सॅलरी दिल्या पाहिजे. कारण ज्या एसएमईज आहेत त्या एसएमईची स्वतःची परिस्थिती अशी नाहीये की जे 2-4 महिन्याच्या सॅलरीज देऊ शकतील. असे अनेक बिझनेसेस आहेत, कारण ते स्वतः त्या कंडिशनमध्ये असतील. तर डेफिनेटली हा एक चांगला मुद्दा आहे आणि या मुद्द्याला धरून काही एक चांगलं रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटकडे नक्कीच होऊ शकतं. थँक्यू. चेअरमन सर. संजयजी जगताप सरांनी खूप चांगला मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. सर, यामध्ये थोडंसं आपण माझ्या मते
जे काही एक्सपेंडिचर असतात, माझ्या मते आता आम्ही थोडंसं बॅकग्राऊंड देतो. पुणे ब्रांचला आम्ही हे जे स्टँडिंग एक्सपेन्सेस होते ते कशा प्रकारे डेफर करायचे किंवा कशा प्रकारे ऍज अ ब्रांच हा पब्लिक फंड आहे, इट इज नॉट अवर मनी. तो आतापर्यंतचे जे काही आमचे हे असतील त्याच्या संदर्भात तर आम्ही असा निर्णय घेतला, तो एक सांगतो आणि त्याच्यानंतर मग मी माझं याच्यावरती ओपिनियन सांगतो. आम्ही हे एक्सपेन्सेस याच्यात डिवाइड केले. पहिले एक तर सॅलरी एक्सपेन्सेस, दुसरं फिक्स्ड एक्सपेन्सेस इन टर्म्स ऑफ रेंट, आणि तिसरं एक्सपेन्सेस रिलेटेड टू एएमसी. बरोबर, ह्या तीन याच्यात आम्ही क्लासिफाय केले. तर पहिला जो प्रकार जो आहे सॅलरी, त्यात आम्ही स्लॅब्स केले बेस्ड ऑन अर्निंग कॅपॅसिटी. म्हणजे 20,000च्या आत ज्यांची सॅलरी आहे, 30,000 आणि 40,000च्या वर हे ऑर्गनायझेशन त्यांच्या याने करू शकते. आणि त्याला 15%, 20%, 25% कंपल्सरी रिडक्शन, दॅट इज परमनंट रिडक्शन होईल. याने आता हा एक भाग जो सॅलरीचा भाग झाला. नंतर रेंटसाठी आम्ही अप्लाय केलेला आहे की साधारण 25% आम्ही तुम्हाला पे करू लॉकडाऊन पिरियडमध्ये, 75% रेमिशन हवंय. तिसरं एएमसीला आम्ही सांगितलेलं आहे की आता सपोज 3 महिने लॉकडाऊन होतं तर एएमसी पिरियड तुम्ही वाढवून द्या, असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली. हा झाला पुणे ब्रांचच्या आम्ही जो निर्णय घेतलाय. पण जर इफ यू कन्सिडर, वी ऍज अ ऑफिस बेअरर कन्सिडरिंग दिस पब्लिक मनी, आम्ही हा निर्णय घेतलाय. बट इफ यू कन्सिडर ऑन इकॉनॉमिक्स, इम्पॅक्ट ऑफ इकॉनॉमिक्स, सी ऍज अ वी नीड टू क्रिएट डिमांड ऑल्सो. जर मी सपोज रेंट जो माझा लँडलॉर्ड आहे त्याला मी पैसेच दिली नाही तर तो परचेसिंग पॉवर कसं काय होईल, हाऊ द इकॉनॉमी विल स्टार्ट फंक्शनिंग, हा एक सुद्धा त्याच्या मागे मुद्दा आहे जो आम्ही डिस्कस केला. पण आमचे आता जे ऍक्टिव्हिटीज आहे, जशी काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वगैरे ऍक्टिव्हिटीज सुरू होती, पण आमची ऍक्टिव्हिटीज सगळ्या सेमिनार्स रिलेटेड याच्या रिलेटेड असल्यामुळे, स्टुडंट रिलेटेड, त्या तर साधारण 6 महिने ठप्प असणार आहेत. म्हणून ह्या अनुषंगाने आम्ही ऑर्गनायझेशनच्या हिताचा निर्णय घेतला. पण आता इकॉनॉमीचा जो आपण मुद्दा मांडला सर, एक्सपेन्सेस असे 3 ते 5 प्रकारच्या माझ्या मते क्लासिफिकेशन होतील. सॅलरी, एएमसी, नंतर रेंट असेल आणि काही फिक्स रिलेटेड एक्सपेन्सेस असतील, ते 5 याच्यात व्हावे. तर यामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकार आपल्याला सबसिडी प्रकारे मदत करू शकेल. मला नाही वाटत ते इमिडिएटली तुमची सॅलरी पे करायला ते पैसे तेवढे देऊ शकतील किंवा काय, पण टार्गेट बेस्ड किंवा इन्सेंटिव्हायझेशन जे म्हणतो आपण, म्हणजे जर सपोज सर्व्हिस सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टरला ह्या गोष्टीचं सबसिडी आम्ही मिळणार. जर मॅन्युफॅक्चरिंग आहे तर ह्या यांना सबसिडी अशी मिळणार. किंवा याच्या रिलेटेड असतील, म्हणजे सर्व्हिस आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड असतील, तर ह्या गोष्टी रिलेटेड आम्ही तुम्हाला म्हणजे ते त्यांनी एक फॉर्मॅट हे करून सबसिडीच्या रूपात ते त्यांनी आपल्याला दिले, तर हा उत्तम होऊ शकेल. याने 2 गोष्टी, एक तर हे होईल, आपलेच गुड्स म्हणजे आपल्या सगळ्यांचे जे हे असतात, कारखानदार बांधव असतात किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये जे असतात, त्यांचे प्रोडक्ट्स घेण्यासाठी पर्चेसिंग पॉवर डिमांड जनरेट होईल. दुसरं, गव्हर्नमेंटला हे सेल होऊन अल्टिमेटली रेव्हेन्यू कलेक्शन, टॅक्स कलेक्शन गव्हर्नमेंटला इनडायरेक्टली होणारच आहे. तर आता म्हणजे, आणि शिवाय आता माझ्या मते पेट्रोलचे वगैरे पण प्राइसेस कमी झालेले आहेत. थोडंसं आमचा जो एक सेमिनार झाला ज्याच्यात हरीशजी साळवे त्यांनी लंडनवरून पार्टिसिपेट केलं होतं, ICI लेवलवर, अनालिसिस ऑफ इम्पॅक्ट ऑन कोविड, त्याच्यात त्यांनी एक उत्तम म्हणजे जे थोडंसं त्याच्यावर विचार करण्यासारखं एक सजेशन असं दिलं. ही सेड, आता जो पैसा आहे गव्हर्नमेंटकडे आहे का, नाहीये. गव्हर्नमेंटने टास्क फोर्स कमिटी केली, हे केली, ते सगळं आहे, पण आपण त्या कमिटीच्या आणि लाल फितीच्या कारभारात अडकून राहणार आहोत का, हा तो काळ नाही. हा आपल्याला इमिडिएट प्रॉम्प्ट ऍक्शन घेण्याचा काळ आहे. मंथ्स मध्ये बोलायचंच नाही, आपण डेज मध्ये बोलायचं. तुम्हाला पैशांची अडचण असेल तर तुम्ही पैसे सरळ छापा, आरबीआयला पैसे द्या आणि पैसे इकॉनॉमीमध्ये परत आणा, असं त्यांनी एक उत्तम सजेशन दिलं. शिवाय टॅक्सेशनच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणूयात नको की टॅक्सेशन आम्ही काढून टाकू वगैरे, हा अल्टिमेटली गव्हर्नमेंटचा सोर्स असतो. आपल्याला क्रिएशन ऑफ डिमांड कसं करता येईल आणि
हा एक फोकस ठेवून इन्सेंटिव्हाइज टू द इंडस्ट्रीज ऑफ सर्व्हिस सेक्टर अँड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एक फॉर्म्युला आपल्याला एक योग्य पद्धतीने मांडावा लागेल आणि तो इमिडिएट कॅश देण्यापेक्षा त्या सबसिडी फॉर्म मध्ये 3 महिन्यात 6 महिन्यात येत्या काळात देता येईल असं माझ्या मते मॉडेल असावं, हे माझं ओपिनियन. ओके, थँक्यू. धन्यवाद. मी चंद्रशेखर चितळे. तर सर्वांना बोलायला सांगण्यापूर्वी मी आपले विचार मांडतो. सर्वप्रथम आपली शैक्षणिक आणि औद्योगिक बॅकग्राऊंड आहे. आपण बँकेच्या संचालक मंडळावर देखील आहात, त्यामुळे आपल्याशी संवाद साधण्यात आम्हाला नक्कीच आनंद आहे. कारण जो कोण श्रोता आहे त्याला देखील तितकंच जाणीव असल्यामुळे नक्कीच आम्ही सांगितलेले मुद्दे आपण समजून घेऊ शकाल. आपल्यावर मुद्दा जो काय मांडलाय तो त्याच्यावर येण्यापूर्वी मी एक अजून मुद्दा मांडू इच्छितो की आपण टेलिव्हिजनवर बघतो की बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचं उत्पादन वाया जात आहे. त्यांना आपल्या टोमॅटोच्या पिकावरनं फळांवरनं नांगर फिरवावा लागतोय. आणि आज जर आपण शहरी भागातला विचार केला तर तिथे आज 100 रुपये किलोनी भाजी विकत घ्यायला लागते. सगळी फळं मिळत नाहीयेत किंवा खूप महाग मिळत आहेत. तर आता करोनामध्ये आपल्याला जीविताची शाश्वती येणं पहिलं हे खूपच गरजेचं आहे. पण करोना संपल्यानंतर आणि जो नक्की संपणार आहे त्याच्यानंतर देखील आपल्याला आर्थिक जीवन जगायचंय आणि आर्थिक जीवनाशिवाय आपल्याला मानवी जीवन जगता येणार नाहीये. त्यामुळे आज जे आपण कुलूप लावून बंद करून ठेवली इकॉनॉमी ती थोडी आपण उघडली पाहिजे. मी असं म्हणत नाही की सरसकट तुम्ही पुण्यात खुलेआम परवानगी द्या किंवा कुठल्या ठिकाणी परवानगी द्या. असंही चांगलं होणार नाही की जिथे ग्रीन झोन मध्ये तिथनं तुम्ही दुसऱ्या झोन मध्ये जायची परवानगी देताय. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा इतर सामाजिक संस्था पोलीस यांच्या माध्यमातून असं करता येऊ शकतं कदाचित की जे ग्रीन झोन आहे तिथे जो काय भाजीपाला झाला असेल, जे काय तिथे इतर धान्याचं उत्पादन झालं असेल ते जर त्यांनी त्यांच्या वेशीवर आणून ठेवलं आणि त्यांच्या वेशीवरून जर ग्राहकापर्यंत पोहोचण्याची काय आपण व्यवस्था केली ज्याच्यामध्ये आपण व्यापारी बांधवांचा देखील मदत घेऊ शकतो, अन्य भाजी विक्रेते त्यांचीही मदत घेऊ शकतो. तर सोशल डिस्टन्सिंगचं जे काय आपलं गणित आहे ते देखील मान्य करून आपण तो भाजीपाला थेट शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. कारण आज काय होतंय की जे काय आपण इतर विचार करतोय त्याच्यापेक्षा आज जे झालेलं उत्पादन आहे ते सुद्धा आपलं वाया जातंय. त्यामुळे खूप दुःख होतं. किंवा जे आज छोटा रिक्षावाला असेल, एक पावभाजीची गाडी लावणारा माणूस असेल किंवा अंडा भुर्जी विकणारा माणूस असेल, हमाल असेल, आज त्यांची आमदनी पूर्णपणे थांबून गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपण जे काय म्हणाले त्या उपायांव्यतिरिक्त हेही बघितलं पाहिजे की थोड्या प्रमाणात प्रोडक्शन कसं चालू राहील. आता हे चालू करताना आपल्याला सरसकट उत्पादनाची परवानगी देऊन सुद्धा तसा उपयोग होत नाही. कारण आपल्याला कल्पना असेल बजाज ऑटोला पंतनगरचा कारखाना चालू करायला सुमारे 15-20 दिवसापूर्वी सरकारने परवानगी दिली होती. पण बजाज ऑटोच्या संचालकांनी सरकारला विचारलं की मी स्कूटर्स पंतनगरला बनवू शकीन, कदाचित सगळा माल तिथे मिळेल. खरं म्हणजे सगळा माल मिळेल किंवा नाही मिळेल ही सुद्धा एक शंकाच आहे, कारण सगळा उत्पादन काही बजाज करत नाही. पण मी उत्पादन केलेल्या स्कूटर्स तुम्ही जर माझे सगळे डीलर बंद करून ठेवले तर विकू कुठे? त्यामुळे नुसतं उत्पादन करून करणार काय? त्यामुळे जोपर्यंत आपण विपणनाचा किंवा ट्रान्सपोर्टचा जोपर्यंत मुद्दा ऐरणीवर आणत नाही तोपर्यंत आपल्याला ते शक्य होणार नाही. आपल्याला माहिती असतं लोकप्रतिनिधी म्हणून की बाबा कुठल्या भागात कुठलं उत्पादन जास्त आहे. मग तिथल्या लोकांनी नांगर फिरवण्यापेक्षा समजा जर आपण काही उपाययोजना केली, काही तिथे श्रमदानाच्या मोहिमेतनं ते जे उत्पादन आपण आणलं त्यांनी त्यांच्या वेशीपर्यंत आणून ठेवलं आणि पुढे जर आपण काही व्यापारी माध्यमातनं किंवा सहकारी संस्थांच्या माध्यमातनं असं जर काही त्याच्या वितरणाची व्यवस्था केली तर आज त्याचा खूपच उपयोग होईल आणि जे आपलं उत्पादन वाया जात आहे ते आपण उपयोगात आणू शकतो. त्यामुळे या दृष्टिकोनातनं आपण काही विचार करू शकता आमदार म्हणून. दुसरं असं आहे की जसं चेअरमन सरांनी सांगितलं की आम्ही हरीश सरांचं लेक्चर घेतलं होतं त्याच्यात निरंजन हिरानंदानी जे असोसिएशनचे डायरेक्टर आहेत आणि मोठे बिल्डर आहेत त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये आज त्यांच्या वेगवेगळ्या साईट्स आहेत आणि तिथे सुमारे 4,500 मजूर आहेत. त्यांच्यात ते जेवणा खावण्याची सोय करतायत, सगळं राहण्याची सोय करतायत. पण त्यातल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमात काटेकोर पालन करून आपल्याला जर त्यांना कन्स्ट्रक्शनची थोडी परवानगी दिली तर अगदीच हे गोष्टी ठप्प होण्यापेक्षा थोडं व्यवसायालाही चालना मिळेल, थोडं कन्स्ट्रक्शन पुढे जाईल आणि आज 4 पैसे देखील त्या मजुरांच्या हातात पडतील.
त्यामुळे अशा प्रकारे सरकारने काही जर अभ्यास गट नेमला तर त्या अभ्यास गटाच्या माध्यमातून त्याला ठरवता येईल की असं कुठले उद्योग आहेत की जे इतरांवर अवलंबून नाही राहत. आता साईटवरच ते मजूर राहत आहेत, ते मजूर झोपड्यातच राहतात, तेव्हा त्यांच्यात ते डिस्टन्सिंग असेल का नाही आपल्याला माहित नाही. पण समजा त्याच मजुरांना आपण एक 5-5 फुटावर उभं राहून काम करायची परवानगी दिली, त्यांनी आज जर भिंती बांधल्या, स्लॅब्स बांधल्या, तर कदाचित आज आपलं राष्ट्रीय उत्पादन सुद्धा वाढू शकेल. आणि अशा प्रकारे एक अभ्यास करून डिस्ट्रीब्युशनचा असेल, याचा असेल, किंवा आज हिंजेवाडीला आयटी इंडस्ट्री आहे, तर आयटी इंडस्ट्री देखील चालू करण्याच्या मनस्थितीत आहे. जी लोक कोथरूड किंवा अशा शहराच्या भागात राहतात की जिथे हे नाहीये, तिथे आज देखील आयटी इंडस्ट्रीला असं वाटतंय की तिथे जर समजा 100 कर्मचारी कामाला असतील तर त्यांना 100 लोकांना बोलवायचं नाहीये, फक्त 30च लोकांना बोलवायचं आळीपाळीने, आणि ते लोक कामं करू शकतील. बाकीच्या 70 लोकांना ते फीडबॅक देऊ शकतील की घरनं ते काय काम करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण जर टप्प्याटप्प्याने काही थोडं उत्पादन किंवा औद्योगिक संस्था किंवा इव्हन दुकानं चालू करायचा विचार केला तरी हरकत नाही, किंवा वेगवेगळ्या अंतरावर चहाच्या गाड्या ज्या ओळीने जोडून असतात, असं जर काही झालं, कारण आज पुण्यासारख्या ठिकाणी बाहेर गावून आलेली खूप लोक आहेत ती अडकून बसलेली आहेत. त्यामुळे अशांची काही व्यवस्था होऊ शकेल. तर या दृष्टिकोनातून आपण काय करता येईल हे एक बघितलं पाहिजे. आणि कदाचित सरकारला विनंती करू किंवा त्याला एक अभ्यासपूर्ण पत्रक रिपोर्ट सादर करून आपण कदाचित सरकारची मान्यता घेऊ शकाल असा विश्वास आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आपलं मत होतं की 3 महिने आपण आपल्या कॅलेंडर मधून काढून टाकू, तर हा विचार खूप चांगला आहे आणि ते वास्तव देखील आहे की 3 महिने तुम्ही कॅलेंडर मधनं काढून टाका किंवा नका टाकू, ते गेलेले आहेत, म्हणजे काळाने तुमच्याकडनं हिरावून घेतलेले आहेत. पण जेव्हा आपण हा विचार करतो किंवा आपण भाडं तितके दिवस थांबवायचं किंवा व्याज तितके दिवस थांबवायचं, तर आपण एका सहकारी बँकेचे चेअरमन आहात, संस्थापक, पीडीसीसीवर पण आहात, तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो काय कुठलाही व्यक्ती पैसे कमवतो, मग व्यक्ती असेल, कंपनी असेल, संस्था असेल, एक तर ते ऍक्टिव्ह पद्धतीने काम करून असतात किंवा पॅसिव्ह पद्धतीने असतात. ऍक्टिव्ह मध्ये आपण काही सेवा द्याल, काही मॅन्युफॅक्चरिंग करून गोष्टी विकाल, ट्रेडिंग कराल, तर त्याप्रमाणे उत्पन्न मिळतं. पण पॅसिव्ह मध्ये कसं होतं की तुमचा पैसा हा दिलेला असतो वापरासाठी, जागा वापरासाठी दिलेली असते. त्यामुळे अशा प्रकारे जे पॅसिव्ह उत्पन्नावर अवलंबून आहेत, जर त्यांना आपण त्यांचं उत्पन्न थांबवलं तर ते पॅसिव्ह उत्पन्न मिळवणाऱ्या संस्था संपून जातील. जसं आपण सांगितलं की बँकांना 3 महिन्याचा व्याज घेऊ नका. आज बँकांपुढे एनपीएची खूप मोठी समस्या आहे. जर त्यांनी 3 महिन्याचं व्याज घेतलं नाही तर बँकांची कदाचित अर्थव्यवस्था कोलमडेल, आणि जर आज बँका कोलमडल्या तर सगळेच जण कोलमडतील. त्यामुळे कदाचित आपण बँकांना असं सांगू शकणार नाही की तुम्ही 3 महिन्याचं व्याज घेऊ नका. जे काय भाडं असेल ते सरकारच्या बाबतीत सरकार विचार करू शकेल की आपण भाडं घ्यायचं का नाही घ्यायचं. पण आज आपण महाराष्ट्र सरकारची जर परिस्थिती पाहिली तर खूपच बिकट आहे, त्यांच्यावर खूप कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे कदाचित सरकारला देखील हे माफ करणं कठीण जाईल. त्याच्यात कदाचित सरकार गटवारी करू शकतं की जसं सरकारने समजा म्हाडासारख्या बिल्डिंग आहेत त्या जर भाड्याने कर्मचाऱ्यांना किंवा मजुरांना दिल्या असतील, काही कंपन्यांना दिल्या असतील, काही शोरूम्स दिले असतील, जसं पुण्यात सावरकर भवन मध्ये आहे, तर ठीक आहे बाबा, जे मजूर किंवा जे कमी उत्पन्नवाले आहेत त्यांना तुम्ही पूर्ण माफ करा, जे त्याच्यावरचे त्यांना काही टक्केवारीमध्ये माफ करा, असा काही एक आपण विचार करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज कोणाला माफी नको तर त्यांना आज कालावधी हवाय की ठीक आहे, तुम्ही त्यांना सांगा की बाबा आम्ही माफ करत नाही, पण तुम्ही एक 10 महिन्यांनी द्या, वर्षांनी द्या, 2 वर्षांनी द्या, असे जे काही आपण त्यांना मुदत दिली किंवा त्यांना सांगितलं की ठीक आहे बाबा, ह्या 3 महिन्याचं आम्ही जेवढं जमेल तेवढं द्या, किंवा 50% द्या, उरलेल्या 50%चा आपण वर्षभरानंतर तुमची परिस्थिती बघून, आमची परिस्थिती बघून विचार करू, तरी आज मोठ्या प्रमाणावर सवलत मिळेल. कारण शेवटी आज रिझर्व्ह बँकेने सुद्धा काय केलंय, तर एनपीएचे नॉर्म्स बदललेत त्यांनी की ठीक आहे बाबा, तुम्ही आत्ता देऊ शकत नाही तर नंतर दिलं तरी चालेल, आणि त्यातनं देखील बरीच सवलत मिळालेली आहे. आता या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आम्ही काय करू शकतो, तर जोही काही आपल्याला डेटा कंपाईल करायचा असेल किंवा काही अभ्यास करायचा असेल, तर या परिस्थितीत घर बसल्या किंवा मे बी काही ठिकाणी वेळेला फील्डमध्ये जाऊन, जसं आपल्याला डिस्ट्रीब्युशनचं आहे, तर परवानगी मिळाली तर आम्ही काय असं सजेशन करू शकतो की बाबा सासवड सारख्या ठिकाणी भाजीपाला खूप उपलब्ध आहे, तर तिथे तुम्ही रोज 2 ट्रक सकाळी पाठवा आणि तिथे ते वेशीवर आणून ठेवतील, ते 2 ट्रक मधनं घेऊन या. काही डिस्ट्रीब्युशनचे भाजी विकणारे लोक असतील तर त्यांना आपण दिले,
तर अशा प्रकारे काही अभ्यास होऊ शकतो, किंवा कुठली इंडस्ट्री चालू केली की आपण नुसतं म्हटलं की ठीक आहे औषधं मॅन्युफॅक्चर करा, पण त्या औषधं मॅन्युफॅक्चर करायला रॉ मटेरियल लागतं, त्याला केमिकल्स लागतात, इतर गोष्टी लागतात, त्याला इव्हन पॅकिंगसाठी बाटल्या लागतील. तर ह्या काय काय गोष्टी लागणार असा काही अभ्यास करून हवा असेल तर त्यात देखील चार्टर्ड अकाउंटंट मदत करू शकतील, कारण त्या इंडस्ट्रीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट कार्यरत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याकडनं की फॅक्टर घेऊ शकतो, बा काय तुला मिनिमम दिलं म्हणजे चालू करता येईल आणि तू सस्टेन होशील. त्यामुळे या प्रकारच्या अभ्यास गटामध्ये आपण काम करू शकतो. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की सर आपल्या बरोबर झावरे सर म्हणून आहेत. जर की चांद्यापासून बांद्यापर्यंत सीएनची फौज निर्माण करायची असेल आणि कुठलाही मोबदला न घेता हे काम करायसाठी असेल तर झावरे सरांनी एक आव्हान केलं तर 10,000 पेक्षा जास्त लोक चार्टर्ड अकाउंटंट आपल्या पाठीशी उभे राहतील की जे अशा प्रकारे सरकारला मदत करू शकतील. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट संस्थेतर्फे किंवा आमच्या चार्टर्ड अकाउंटंटतर्फे आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या ज्या काय सेवा मिळतील लागतील अशा राष्ट्रीय कामासाठी त्याच्या कामासाठी त्या आम्ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला आनंदच होईल आणि त्यामध्ये कुठल्याही सीएला मोबदल्याची काही अपेक्षा असणार नाही. धन्यवाद. जावरे. थँक्यू सर. नमस्कार. संजय जगताप. जी नमस्कार सर. संजय जी आपण नमस्कार. आज ही सर्व कल्पना मांडली आणि जाधवांनी त्याच्याबद्दल पुरस्कार जरा पुढाकार घेतला त्याबद्दल प्रथमतः आपला मी आभारी आहे. विषय कठीण आहे. आतापर्यंत काय व्हायचं, लातूरला पुण्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता, आपण मदत देऊ शकत होतो. पुण्यामधून कपडे पोहोचत होतो, पुण्यामधून किराणा माल देत होतो, पुण्यामधून बाकी ठिकाणावरनं आपण मदत करत होतो. कुठं आग लागली, कुठं महापूर आला, काही पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये हा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मदत द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. पण हा कोरोनाचा जो काळ आलेला आहे, ही महासाथ आहे, महारोग आहे, याच्यामध्ये सगळे श्रीमंतापासून गरिबापर्यंत, इंडस्ट्रियल पासून मजुरापर्यंत सगळ्यांना फोन काढलेला आहे. त्यामुळे मदत कोणी करायची, कोणाला करायची. मजुराला वाटतं इंडस्ट्रियलिस्टनी करावे, इंडस्ट्रियलिस्टला वाटतं मजुरांनी पगार घेऊ नये आणि मला मदत करावी. अशा प्रकारचं फार मोठं संकट नुसतं भारतावर नाही तर सगळ्या जगावर हे संकट आलेलं आहे आणि याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी असं पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याकडे आहे अशातला भाग नाही, पण चर्चेमधून काही मुद्दे त्याच्यामध्ये निघू शकतील. तर मला जे वाटतंय ते मुद्दे आपण डिस्कस करू आणि परत आपल्या राऊंड मध्ये आपण त्याच्यावर हे करा. आणि चितळेंनी सांगितल्याप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंट कडनं आमच्याकडे जी काय मदत पाहिजे असेल ती जरूर आम्ही मदत करू. जिथं आवश्यक आहे तिथं फील्डमध्ये सुद्धा येऊ आणि जेवढे चार्टर्ड अकाउंटंट आहेत तिथल्या एका हाकेवरचे आहेत ही सगळ्यांना आम्ही आव्हान देऊ शकतो आणि काम करू शकतात. हजारो लोकांची फौज आमच्या बरोबर आहे आणि नुसता आवाज दिला तरी ते काम करणारे लोक आहेत. आता काय झालंय, आपण मुद्दा सांगता आपण 31 मार्च पर्यंत सोडू. तुम्ही मार्च याच्यामध्ये धरू नका असं मला वाटतंय. आपण बोलता बोलता असं म्हटलं मार्च, एप्रिल, मे 3 महिने आपण मार्च सोडू, कारण प्रमाणामध्ये मार्चचे लोकांनी पगारही केलेत, मार्च पर्यंत खर्चही केलेत, मार्च पर्यंत बिले भरली. म्हणजे आपण असं लक्षात घेऊ का एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने लॉकडाऊनचे टोटल. जून सुद्धा त्याच्यात धरा, कारण माझे एक मित्र आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत किर्लोस्कर ऑइल इंजिन मध्ये, त्यांचा कागलचा कारखाना सुरू झालाय. पण तो जो कागलचा कारखाना किर्लोस्कर ऑइल इंजिनचा झालाय त्याच्यामध्ये मजुरांना राहण्याची व्यवस्था, मजुरांना खाण्याची व्यवस्था, 30% सुद्धा लोक आलेले, रॉ मटेरियल नाहीये, सुरू झालेलं नाहीये. म्हणजे जरी लॉकडाऊन मे एंड पर्यंत उठला असं जरी गृहीत धरलं तरी जून हा नुसतं म्हणून आपण मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने क्रुशियल धरू आणि त्याच्यानंतरचे 9 महिने हे कठीण आहेत, पुढचे सुद्धा 9 महिने. त्याचं कारण माझं स्केल ऑफ ऑपरेशन, आपण नवीन कारखाना सुरू करतो आणि पहिलंच वर्ष आहे. सर रेंजचा काही प्रॉब्लेम झाला का आपला? धावरे सरांचं
ते पिरमुडच्या बाजूला आहेत, त्यामुळे थोडा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा बर बर बर. तर एकच इथे थोडंसं सांगतो. जी जी अध्यक्ष. मी गेल्या मार्चच्या महिन्यात शेवटी थोडंसं मोदी साहेबांना एक सजेशन मध्ये पीएम त्यांचं जे आहे ग्रीव्हन्सचं त्याच्यात सजेशन एक लिहिलं होतं की आपलं जे 19-20 फायनान्शियल इयर आहे हे तुम्ही डिसेंबर 19 पर्यंतच कन्सिडर करा, म्हणजे 19-20 हे 9 महिन्याचंच कन्सिडर करा. एप्रिल पासूनचं जे एप्रिल 1 पासून जे सुरू होतं ते 1 जानेवारी पासून सुरू झालं. हे 20 कॅलेंडर इयर इज इक्वल टू फायनान्शियल इयर. तो ही एक सुवर्ण संधी असं मी केलं होतं त्याच्यावर सजेशन. नाही आता बघा ना तुम्ही त्याच्यामध्ये मी इंटरप्ट करतो मध्ये, परंतु आपण जर बघितलं तर एक लेटर आपल्या आरबीआयचं त्या ठिकाणी आहे ना व्हायरल पण झालं होतं मधल्या काळामध्ये. 15 फेब्रुवारीला आरबीआय सजेस्टेड दॅट फायनान्शियल इयर आरबीआयचं जे आहे दॅट विल बी 15 फेब्रुवारी 2020 ला आरबीआयने हे केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी रेफर केलं होतं की एप्रिल टू मार्च ऐवजी इट शुड बी जुलै जून, 1 जुलै आणि 30 जून. आरबीआयचं स्पेसिफिक इयर होतं ते फायनान्शियल इयर जे अकाउंटिंग इयर किंवा जे असतं. ऐका ना ह्याच्यासाठी आहे ना हे प्रपोजल आहे ना, म्हणजे इट इज आताही त्याच्यामध्ये काही नाहीये, बुक किपिंग साठी आणि ऑर्गनायझेशनसाठी त्यांनी केलं होतं. आज जर आपण बघितलं तर जगामधल्या ना वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, म्हणजे माझ्याजवळ साऱ्या कंट्रीजचा डाटा आहे त्या ठिकाणी, जवळपास वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे फायनान्शियल इयर आहे. आज फायनान्शियल इयर मध्ये ना, म्हणजे आपण सर्वजण डिस्कस करत होतो, म्हणजे आता झावरे सर येत आहेत तोपर्यंत बोलूयात का आपण? आपण जे सुचवलं ना, खरं म्हणजे जर बघायला गेलं तर आपल्याकडे भारतामध्ये अनेक वेळा याच्यावरती डिस्कशन झालं. 2006 पासून मला वाटतंय की फायनान्शियल इयरच्या टायमिंगच्या बाबतीमध्ये आपल्याकडे फिजिकल इयरच्या बाबतीमध्ये वेगवेगळे डिस्कशन्स झालेले आहेत. आणि ह्या डिस्कशन होत असताना जर बघितलं तर मेजरली बरेच वेळा आपल्याकडे 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजे LK जहा कमिटी होती 1984 ला, ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे मांडलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी प्रपोज केलं होतं की 1 जानेवारी टू 31 डिसेंबर हे करावं, कारण त्या काळामध्ये फार्मर म्हणजे आपण बऱ्यापैकी ऍग्रिकल्चरवरती खूप मोठ्या प्रमाणावरती 1984 मध्ये डिपेंड होतो. आणि त्या काळामध्ये आपलं जे ऍग्रिकल्चरचं आज पण जर बघायला गेलं तर ऍक्च्युली आता बरंचसं पीक आपलं आलेलं आहे, जे जानेवारी पर्यंत त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतं. आणि नंतर फक्त एक 3 महिन्याचं जे पीक आहे जे आता एप्रिलच्या एंडमध्ये मार्केटमध्ये आलंय, म्हणजे ज्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल कॉटनच्या बाबतीमध्ये आहे, त्याच्यानंतर आपले जे वेगवेगळी डाळी आहेत त्याच्या बाबतीमध्ये आहे, की जे पीक आता शेतकऱ्याचं तयार आहे किंवा फ्रूट तयार आहेत. तर अशा बाबतीमध्ये ते सजेस्ट केलं होतं त्यांनी. आणि ते सजेस्ट करत असताना इयर एंड बरोबर ते कॅलेंडर पण मिक्स होतं असं त्यांनी सजेस्ट केलं होतं. त्यानंतर 2016 पासून नीती आयोगाने आणि 2016 पासून हे रेकमेंडेशन आणि चर्चा चालू आहे. मध्ये 4 मे 2017 मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने सुद्धा अनाऊन्स केलं होतं की नाव आमच्या स्टेटचं जे फायनान्शियल इयर आहे ते जानेवारी टू डिसेंबर ह्या फायनान्शियल इयर मध्ये असेल म्हणून. परंतु ते पण हेवाय मध्ये त्या ठिकाणी ड्रॉप डाऊन केली गेली ती आयडिया नंतर. आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी या डिस्कशन मध्ये आहे. मीनवाईल मला वाटतंय 20 तारखेच्या त्या लेटरमध्ये आरबीआय हॅड अनाऊन्स दॅट त्यांचं जे फायनान्शियल जे बोर्ड रेकमेंडेशन त्यांनी पाठवलं सेंट्रल गव्हर्नमेंटला, ते त्यांनी त्या ठिकाणी आपण म्हणताय तसं त्याप्रमाणे ते पाठवलं 1 जुलै टू 30 जून. आणि हे चेंज प्रपोज केलेलं आहे त्याच्यामध्ये. पण ते अकाउंटिंग इयर साठी नव्हतं सर, सॉरी टू इंटरप्ट, ते अकाउंटिंग इयर साठी नव्हतं. आरबीआयचं जे क्लोजिंग असतं म्हणजे इन टर्म्स ऑफ त्यांचे रिटर्न्स म्हणा किंवा काय, त्याच्यासाठी त्यांनी ते वाढवलेलं होतं. ते अकाउंटिंग टॅक्सेशन रिलेटेड नव्हतं. माझ्या फक्त म्हणण्याचा एक मुद्दा असं, म्हणजे आपण कदाचित त्याच्यावर जास्त डिस्कस करतोय की सपोज 19-20 चा जर सेल 9 महिन्याचा कन्सिडर झाला म्हणजे अप टू डिसेंबर, कॅलेंडर इयरच जे म्हणजे विच हॅज बीन अ न्यू फायनान्शियल इयर ते सुद्धा 9 महिन्याचं झालं असतं. आणि जे कम्पॅरेटिव्ह आपण टाकतो म्हणजे कन्सिडरिंग 3 मंथ्स लॉकडाऊन पिरियड,
जे कंपॅरेटिव्ह आपण टाकतो ते इक्वल लेवलवर आले असते आणि फायनान्शियल स्टेटमेंट रिडिंग जे आहे किंवा आरबीआय साठीचं जे काही बँकेसाठी जे काही लोन प्रपोजल असतात ते दोघं इक्वल लेवलवर आले असते. ह्या माझं सजेशन करण्याचं त्याच्यामागचं हे होतं. पण त्याच्यामध्ये खूप आस्पेक्ट्स आहेत, जसं तुम्ही म्हणाला ऍग्रिकल्चरल इयर, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस इयर वगैरे, हे खूप आस्पेक्ट आहेत त्याच्यामागे. इतकं सोपं नाहीये ते. नाही अभिषेक, याच्यावर ह्या मोदी साहेबांनीच मांडलं होतं कॅलेंडर इयर करा, पण त्याच्यावर स्टडी करून स्टडी ग्रुपने ते प्रपोजल मान्य केलेलं नाही. म्हणजे समीर लड्डांना त्याच्यावर बोलायचंय. समीर, मला ह्याच्यावर एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे. म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे ऑलरेडी आता व्यापारी किंवा मॅन्युफॅक्चर किंवा सगळ्याच होरपडलेला आहे. तर येणाऱ्या वर्षामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, जीएसटी डिपार्टमेंट आणि थोडंसं म्हणजे केसेस करणं किंवा सर्व्हे करणं हे थोडंसं एक वर्षभर जर पुढे ढकललं पाहिजे किंवा लूज केलं, जेणेकरून मुक्तपणे व्यापार करता आला पाहिजे. याच्या बाबतीत मी काही इन्कम टॅक्स कमिशनरशी पण माझं बोलणं झालेलं आहे. तर त्यांचे म्हणणं की तू म्हणतो ते बरोबर आहे, पण ह्याला चांगलं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे की म्हणजे थोडंसं व्यापारी किंवा मॅन्युफॅक्चररला म्हणजे त्याच्यात इन्कम टॅक्स केसेस स्क्रुटिनी याच्यामध्ये जो वेळ पण जातो तो थोडंसं सॅटिस्फॅक्शन आणि हे होईल. तर हा एक थोडासा खूप महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. आणि बरेचसे म्हणजे माझे 4-5 कमिशनर सोबत 1 to 1 गप्पा मारताना झालं होतं, त्यांना सुद्धा हा मुद्दा पडतोय. पण याच्यात गव्हर्नमेंटनी स्टेप्स घेतले पाहिजे. हा, जगताप साहेब हे म्हणतात ते बरोबर आहे. आता काय झालंय की आपण बघतोय की या वर्षभरात जीडीपी मध्ये ग्रोथ काही होणार नाही किंवा कदाचित झाली तर 2% वाढ होईल किंवा घट होईल. आणि जे काही टॅक्सचे टार्गेट्स ठरवून दिलेले आहेत गव्हर्नमेंटने ते 16% गेल्या वर्षीपेक्षा जास्त वगैरे असे टार्गेट्स केले आहेत. तर जेव्हा टार्गेट्स येतात तेव्हा खूप दमदाटी होतं. तेव्हा त्या बाबतीत मात्र तुमच्या आम्हाला नक्कीच मदत लागणार आहे. नक्की साहेब, शॉकिंग असं आहे, काल जे मी मगाशी रेफर केलं होतं इंडिया टुडेचं लॉकडाऊन फेज 3च्या बाबतीमध्ये, त्यामध्ये मी काही रिपोर्ट्स त्यांनी दाखवले होते. त्याच्यामध्ये इट इज सो शॉकिंग की आपण बघितलं असेल 15 दिवसापूर्वी जीडीपीच्या बाबतीमध्ये किंवा ग्रोथच्या बाबतीमध्ये 5.4 पासून आपण 2.5 पर्यंत आलतो. परंतु काही ह्यांनी काल जे प्रपोज केलं आपलं 3rd फेज लॉकडाऊनचं सुरू झाल्यानंतर, त्याच्यामध्ये बार्कलेनी 0% केलेलं आहे भारताच्या बाबतीमध्ये, मुडीजनी 0.2% केलंय बरोबर, आणि फिचनी 0.8% केलंय. म्हणजे आज हे लॉकडाऊनची 3 फेज आहे. सेकंड म्हणजे सर मला काय वाटतं याच्यामध्ये चितळे सर की आपण आहे ना, आजही आपण डिस्कस करतोय लॉकडाऊन टिल 17th मे, बट इट इज अनसर्टन. आज आपल्याला माहित नाहीये की लॉकडाऊन कधीपर्यंत चालेल. हा, वी कॅनॉट प्रेडिक्ट. इट कॅन क्लोज ऑन 17th मे और इट कॅन एक्सटेंड अप टू मोर 3 months. म्हणजे हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाहीये. आज जे कोविडच्या बाबतीमध्ये हे एवढं अनसर्टन आहे. आणि दुसरं म्हणजे सर आहे ना, म्हणजे आता झावरे सर येतात तोपर्यंत इफ वी कॅन डिस्कस. आज जर सर बघितलं तर आपण आपले चेअरमन साहेब अभिषेकजींनी इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये सांगितलं, ऍक्च्युली हा लॉ जो आहे तो मला वाटतं प्रत्येक कुटुंबाच्या घरापासून, म्हणजे आपल्या घरापासून ते इंडस्ट्रीपर्यंत प्रत्येकाला लागू होतं. जसं आपण इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये सांगितलं की आपला सगळ्यात महत्वाचा एक्सपेन्सेस जो आहे तो रेंटलचा आहे, सॅलरीचा आहे. सेकंड इज अबाउट रेंट अँड थर्ड इज अबाउट द एएमसी. तर ज्यावेळेस आपण आणि इतर फिक्स कॉस्ट ज्या आहेत त्या, आता मला तेच म्हणायचं की इफ दोज डेज आर सस्पेंडेड, म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सर सांगतो आपल्याला, जर डेज सस्पेंड झाले तर एएमसीज कॅन बी स्किप. वी डोंट रिक्वायर टू रिक्वेस्ट फॉर एएमसीज की तुम्ही एक्सटेंड करा म्हणून, कारण ते डेज सस्पेंडेड, त्यामुळे अल्टिमेटली दोज डेट्स कॅन बी ऍडेड. दुसरं सर रेंटच्या बाबतीमध्ये, वेन दॅट डेज आर सस्पेंडेड वी आर नॉट पेईंग द रेंट. पण तिथेच मला वाटतंय अभिषेकजींनी की मला वाटतंय यशवंतजींनी सांगितलं होतं की रेंटल इन्कम ज्यांचा आहे त्यांना जर रेंट पे केलं नाही तर हाऊ दे विल पे टू देअर बँक्स किंवा त्यांचं सर्व्हायवल कसं चालणार. परंतु जर डेज सस्पेंड केले, तर डेज सस्पेंड जर केले सर, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे की आज जर गव्हर्नमेंट बघितलं, गव्हर्नमेंट वर्क्स ऑन टॅक्सेस. डेज जर सस्पेंड झाले तर त्या डेजचं टॅक्सेस सुद्धा सस्पेंड होऊन जाणार. त्यामुळे गव्हर्नमेंटचा जो टॅक्सेसचा इन्कम आहे तो सस्पेंड होऊन जाणार. पण त्याच्याबरोबरच इन एव्हरी कंट्रीज इकॉनॉमी अराउंड 60% एक्सपेन्सेस व्हॉट गव्हर्नमेंट मेड, म्हणजे गव्हर्नमेंट जे टॅक्सेस कलेक्ट करते त्याच्यातून जे स्पेंड करते त्याच्यातून इकॉनॉमी सर्व्हाइव्ह होत असते आणि रोटेट होत असते.
पण ज्यावेळेस गव्हर्नमेंट टॅक्सचं कलेक्शन येणार नाही, परंतु त्याच वेळेस सर की गव्हर्नमेंट माझं रेंटल बिल्डिंग आहे, माझ्याकडून कॉर्पोरेशनचा टॅक्स असेल, ड्रेनेज टॅक्स असेल, देन माझे डायरेक्ट टॅक्स असतील, माझा इन्कम टॅक्स असेल, माझा जीएसटी असेल रेंटलवरचा, हे जे मल्टिपल डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस आणि फिक्स टॅक्सेस म्हणजे कॉर्पोरेशनचे जे इतर असतात ते हे टॅक्सेस, त्याच्यानंतर एक फिक्स लाईट बिल सर, जसं मी मगाशी सांगितलं, असे कितीतरी आहेत की जे आपल्याला फिक्स आहेत आपल्या एक्सपेन्सेस मध्ये. तर ह्या गोष्टी स्किप होणार. सेम वे सॅलरीड पर्सन साठी सुद्धा ह्या गोष्टी स्किप होणार आहेत. त्यामुळे जसं सरांनी आपल्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की आम्ही सॅलरीमध्ये डिडक्शन करतोय, आपण जरी सॅलरीमध्ये डिडक्शन करत असलो त्याच्या मॉनिटरियम देतोय, म्हणजे रिझर्व्ह बँक हॅड अलाउड अ मॉनिटरियम, बट मॉनिटरियम देत असताना दे आर नॉट वेविंग द इंटरेस्ट, दे आर नॉट वेविंग द लोन. त्यामुळे मॉनिटरियम देऊ नये ना, प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाहीये सर, पुढे प्रोडक्टिव्हिटी तेवढीच राहणार आहे, पण मॉनिटरियम दिल्यामुळे ते बर्डन पुढे पास ऑन होणार आहे. पण जर डेज सस्पेंड केले तर दॅट बर्डन विल नॉट बी पास ऑन. मॉनिटरियम द्यायची गरज पडणार नाही, गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करायची गरज पडणार नाही, आणि आज जी सॅलरी दिली जाईल, वी डोंट नीड टू गिव्ह द सॅलरी ऑन पर्सेंटेज, वी हॅव टू गिव्ह द compensation, or government has to give a compensation every individual person for their food and health. ह्या जर गोष्टी आपण फक्त व्याजाच्या फक्त एका मर्यादित मुद्द्यासंबंधी मी बोलतो. हा मी सर सांगतो ना, म्हणजे जी सर मला काय म्हणायचं, हा झाला शंका विचारायची नाही, मला एक शंका विचारायची आहे की आपण म्हणतो की इंडस्ट्री किंवा बॉरोवरने बँकांना 3 महिन्याचं व्याज द्यायचं नाही, कारण कॅलेंडर मधनं आपण काढून टाकले. सर आपण बँकांनी डिपॉझिट कुठे असतात त्यांना पण द्यायचं नाही का बँकांनी? सर ऐका ना, आता सर बँकिंग इंडस्ट्री जी चालते, बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा आहे तो, म्हणजे सगळ्यात मोठा पार्ट आणि ऍस्पेक्ट आहे, दॅट इज डिपॉझिट. डिपॉझिट इज द सप्लाय व्हॉट बँक हॅज, अँड डिमांड इज द लोन्स, बरोबर आहे, प्लस इन्व्हेस्टमेंट ज्या त्याच्यामध्ये हे आहे. तर ज्यावेळेस डिपॉझिटरच्या बाबतीमध्ये वेन बँक गिव्ह इंटरेस्ट टू अ डिपॉझिटर, सर्टन अमाऊंट ऑफ टॅक्सेस डिपॉझिटरला पे करावे लागतात गव्हर्नमेंटला, बरोबर आहे. वेन दॅट टॅक्सेस विल बी वॅनिश, अल्टिमेटली डिपॉझिटचा रेट जो आहे बँकेचा तो आपोआप कमी होऊन जाईल, इफ आय एम नॉट मिस्टेकन. त्याच वेळेस सर आहे ना, जो इंटरेस्टवरचे डेज सस्पेंड झाल्यामुळे त्याच्यावरचा इंटरेस्ट मिळणार नाही, डिपॉझिटरला डिपॉझिटच्या रेटवरचा इंटरेस्ट मिळणार नाही. त्यामुळे बँकेची ऍज ऑन डेट जशी पोझिशन आहे तशीच थांबून जाईल. पण त्याचा बेनिफिट सर असा होणार आहे की बँकेच्या बरोबर बँकेला आज बघायला गेलं तर बँकेकडे जर आज बघायला गेलं, आज आपण बघितलं असेल रिझर्व्ह बँकेने काल परवाच आहे ना, जे एमएनसीज आहेत किंवा फायनान्स कंपनीज आहे त्यांना सगळे डिटेल्स त्याच्या ह्याचे द्यायला सांगितलेले आहेत, म्हणजे रिगार्डिंग द अनप्रोडक्टिव्ह. तर मी त्याच्याकडे नंतर येतो, परंतु आज बँकेकडे बघायला गेलं एएमसीचा इश्यू आहे, बँकेकडे सॅलरीचा इश्यू आहे, बँकेकडे टॅक्सेसचा इश्यू आहे, बँकेकडे त्यांच्या डिपॉझिटरच्या इंटरेस्टचा इश्यू आहे. हे सगळे बँकेकडे बर्डन आहेत. वेरॅज बँकेकडे इन्कमसाठी देर आर ओनली 2 वेज, एक तर बँकेच्या ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्याच्यातले रिटर्न्स, आणि सेकंड थिंग इज बँकेने दिलेले लोन आणि त्याच्यातले रिटर्न्स. सर लोन मधला इंटरेस्ट ज्यावेळेस येणार नाहीये आणि ज्यावेळेस त्यांना देर विल बी, म्हणजे इट विल बी इकॉनॉमी विल बी लाईक आहे ना, म्हणजे देर इज अनप्रोडक्टिव्ह गोष्टी सगळीकडेच राहणार आहेत, त्यामुळे बर्डन कुणाला राहणार नाही असं मला वाटतं, आणि इट विल बी अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीबडी. कारण आज जर आपण बघायला गेलं, हॅलो बोला बँकेने सर बँकेनी जर मॉनिटरियम पिरियड आज दिलाय, आज बँक मॉनिटरियम पिरियड पुढचे 3 महिने देते, परंतु त्याच्यानंतर वी डोंट हॅव अ कॉन्फिडंट दॅट आर म्हणजे जो आमचा लोनचा पोर्टफोलिओ आहे त्यामध्ये एनपीएची बॉरोवरची पोझिशन काय राहील, कारण त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर ही विल रिटर्न द बॉरोईंग मनी. सॅलरीड पर्सनच्या बाबतीमध्ये आज आपण ज्या पद्धतीने बघतो आहोत, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये 50% पेक्षा जास्त अनएम्प्लॉयमेंट येणार आहे, म्हणजे 50% पेक्षा जास्त जॉब लॉस्ट होणार आहेत. मग हे जर झालं तर ज्या
जॉबच्या अगेन्स्टमध्ये आपण हाऊसिंग लोन असेल किंवा इतर दिलेले ते सुद्धा हे होणार आहेत. परंतु जर इफ दोज डेज आर सस्पेंडेड, जॉब कॅन बी सेव्ड. म्हणजे त्याच्यामध्ये जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सेव्ह होणार आहेत. म्हणजे असं होणार नाही. जर डेज एक्सपेंड केले ना सर, तर विन विन सिच्युएशन फॉर गव्हर्नमेंट, विन विन सिच्युएशन फॉर इन्स्टिट्यूट, विन विन सिच्युएशन फॉर बँक्स, विन विन सिच्युएशन फॉर इंडस्ट्रीज आणि विन विन सिच्युएशन फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल. कारण इंडिव्हिज्युअल मध्ये तुम्ही जरी मजूर घेतला सर, मजुराकडे स्वतःचं घर नसलं तरी त्याला रेंट पे करावं लागतं. मजुराकडे तो कुठेतरी कर्जाने थोडेफार पैसे घेतो. हे ज्यावेळेस दिवस सस्पेंड होतील सर, सगळ्यांना साठी ते विन विन सिच्युएशन असणार आहे. कारण की जगाची इकॉनॉमी त्या दिवशी किंवा आपल्या देशाची इकॉनॉमी त्या दिवशी थांबणार आहे आणि द डे वन आपला लॉकडाऊन संपेल त्या दिवशी ती सुरू होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे की प्रोडक्टिव्हिटी, लॉकडाऊन संपल्यानंतर प्रोडक्टिव्हिटी कमी राहणार आहे. पण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आज मगाशी आता आदरणीय यशवंतजींनी सांगितलं किंवा समीरजींनी सांगितलं की गव्हर्नमेंट काय हेल्प करेल. आज जर तुम्ही बघितलं फायनान्शियल पोझिशन मध्ये टू अवेल फ्रॉम गव्हर्नमेंट सगळ्या गोष्टी, उद्या जर टॅक्सेस आले तर गव्हर्नमेंट देऊ शकणार आहे ना, नाहीतर गव्हर्नमेंटचे बॉरोइंग वाढणार आहेत. आणि हे जर मला वाटतंय की ह्या सगळ्याला जे सोल्युशन आहे सर, आपण थोडीशी जर थॉट प्रोसेस आपण सगळ्यांनी दिली वेगवेगळ्या अँगलनी तर निश्चितपणे त्याच्यात होऊ शकतंय. बजाज कंपनीचं अध्यक्षांनी त्या ठिकाणी चेअरमन साहेबांनी आपलं मांडलं होतं. बजाज इंडस्ट्रीच्या बाबतीत आपण बघितलं असेल, अनेक इंडस्ट्रीजला आता माझ्या इथे इनकॅब आहे किंवा इंडियाना कंपनी आहे, त्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत जेजुरीमध्ये, त्या ठिकाणी ओपन करायचा आम्ही विचार केला सर. परंतु त्या ठिकाणी काय होतं की त्या कंपनीला त्यांचे एम्प्लॉई आतमध्ये ठेवावे लागतील. सेकंड म्हणजे इंडस्ट्रीच्या प्रिमायसेस मध्ये जेवण प्रोव्हाइड करावं लागेल आणि त्याची कॉस्ट बघितली, दॅट टू दे हॅव टू वर्क 50% एम्प्लॉईज. सेकंड थिंग, त्यांचे वेंडर सगळे अवेलेबल नाहीयेत, त्यामुळे प्रोडक्शन 100% कम्प्लीट होणार नाहीये. सेकंड, प्रोडक्शन जर पूर्ण झालं तर सर आज बघितलं तर कोविडचा हा जो महारोग आहे हा अर्बन एरियामध्ये जास्त आहे आणि डिमांड अँड सप्लाय मध्ये सर, डिमांड इज मेजरली कम्स फ्रॉम अर्बन एरिया इन मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीज. मग आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज घ्या, फूड इंडस्ट्रीज घ्या, फार्मरची इंडस्ट्री घ्या, ह्या सगळ्यामध्ये. कारण भारत आणि जग हे मागच्या 15 ते 20 वर्षांमध्ये मला वाटतंय की आपण ऑलमोस्ट 60% ऑफ आपण आवर पॉप्युलेशन हॅज मूव्ड फ्रॉम रुरल एरिया टू अर्बनायझेशन. आपण अर्बनायझेशनकडे प्रचंड प्रमाणामध्ये आणि सगळा डिमांड जो आहे तो अर्बन एरियामध्ये आहे आणि सगळा अर्बन एरिया हा रेड झोन आहे. आपण जसं म्हटलं की सासवडचा माझा पुरंदर तालुक्याचा एरिया ग्रीन झोन मध्ये आहे, इथे तर मी लोक आणले सर. आज कोविडच्या बाबतीमध्ये असं आहे की आज कोविडच्या बाबतीमध्ये सर आय एम रिक्वेस्टिंग आपल्या कलेक्टरांना पुणे जिल्ह्याच्या की तुम्ही माझ्या सगळ्या बाउंड्रीज ब्लॉक करा. नोबडी शुड गेट इन अँड नोबडी शुड गेट आउट. आय कॅन ओपन द मार्केट, सेल्फ सफिशियंट मार्केट मी ओपन करू शकतो. परंतु जर कोणी आलं आणि तिथून ते प्रसार झाला सर, तर वी कॅनॉट सर्व्हाइव्ह. तर हा इश्यू सर त्याच्यामध्ये असल्यामुळे आज मला वाटतंय की लॉकडाऊन पूर्णपणे सक्सेसफुल करण्यासाठी आज आपल्याला ह्या रोगापासून जर वाचायचंय तर R&D सेंटर्स सुरू ठेवणं, लॉकडाऊन पूर्णपणे त्या ठिकाणी सक्सेसफुल करणं, सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी थांबवणं, फार्माच्या R&D मध्ये जाणं, फार्माचे म्हणजे मेडिसिनचे सप्लाय ठेवणं आणि फूडच्या बाबतीमध्ये तो सप्लाय चेन ठेवणं. कारण होपफुली आपल्या भारतामध्ये जर बघायला गेलं सर तर आपल्याकडे मागच्या वर्षी जरी अतिवृष्टी झाली असली तरी मान्सून चांगला झाला. आपल्याकडे फार्मर्सच्या बाबतीत प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे आणि धान्य आपण आहे ना पुढचे 6 महिने सस्टेन करू शकतो एवढं प्रोडक्शन आपल्याकडे आहे. त्यामुळे मला म्हणजे माझं सजेशन असं आहे, म्हणजे आय मे बी रॉंग, पण आपण जर सगळ्या इंडस्ट्रीजच्या बाबतीमध्ये बघितलं, म्हणजे आपण बँकिंगच्या बाबतीमध्ये बघितलं, जर डायरेक्ट टॅक्सेस त्यांचे कमी होणार असले, त्यांचे रेंट्स कमी होणार असले, त्यांच्या सॅलरीज जर कमी होणार असल्या, त्यांच्या डिपॉझिटरवरचे जे टॅक्सेसचं बर्डन आहे ते कमी होणार असलं तर डेफिनेटली इट विल बी अ विन विन सिच्युएशन फ्रॉम गव्हर्नमेंट, फ्रॉम डिपॉझिटर्स, फ्रॉम इंडस्ट्रीज, फ्रॉम म्हणजे सॅलरीड पर्सन टू एकदम ग्राउंडच्या कॉमन मजुरापर्यंत प्रत्येकासाठी विन विन सिच्युएशन असेल असं सर मला म्हणजे वाटतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, या संकल्पनेवर आपण बोला. चितळे सर, त्यांना असं म्हणायचंय
सस्पेंडेड म्हणजे या काळात रेंट पण घ्यायचं नाही आणि रेंट पण इंटरेस्ट पण द्यायचा नाही. हा म्हणजे सर्वच सस्पेंडेड. आणि आलं लक्षात कसं होतंय की हा हा नाही बरोबर आहे, कळलं मला. पण जगणार कसे, पण जगणार कसे, पण खर्च हा होतो हा. माणूस आहे त्यामुळे हा तो जगणार कसा तो माणूस. हा थोडा इश्यू आहे. सर माणसाला म्हणजे आज जर जगणार बघायला कसा, गेलं खाणार काय? आज कोविड मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सर्व्हायव्हल ऑफ बरोबर. ह्युमन इज डिपेंड ओनली ऑन टू थिंग्स, दॅट इज वन इज हेल्थ आणि त्याच्यासाठी मेडिसिन्स आणि जो काही आपला वेगवेगळे म्हणजे आयुर्वेदापासून ऍलोपॅथी पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी, आणि सेकंड थिंग इज फूड. आज जर बघितलं लॉकडाऊनमुळे पोल्युशनच्या बाबतीतले तर इश्यूज बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या जर दोन गोष्टी जर आपण घेतल्या सर आणि आहे तसं स्टॉप स्टील जर आपण करू शकलो, आय थिंक इट कॅन बी अ ओनली वे. कारण हा जो केओस आहे हा एवढा प्रचंड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटवरचं बर्डन एवढं प्रचंड आहे, इन्स्टिट्यूटवरचं आहे, इंडिव्हिज्युअल पर्सनवरचं आहे की आय डोंट थिंक की म्हणजे ह्याच्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे सर हे मी सजेस्ट केलंय परंतु आय एम ऑल्सो टोटली ब्लँक. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या गोष्टी चर्चा होणं गरजेचं आहे, खूप साऱ्या ऍस्पेक्टचं सर. नाही आहे ना. समीरला काही सांगायचंय एक फक्त मला काय वाटतं की जसं आपली सजेशन आहे तसं आता कॉस्मोस बँकेचे संचालकच आहेत यशवंतराव किंवा आपल्याकडे बँक आहे, तर या बँकांना आपण त्यांचा अभ्यास करायला सांगितला. समजा आपण 3 महिने सोडून दिले तर तुमची परिस्थिती काय राहील असं जर प्रत्येक हे केलं तर आपल्याला कदाचित पाठबळ मिळेल किंवा काय सजेशनचं नाही. हे सर्व इंडस्ट्रीमध्ये ना सर. कारण कसं मी का आपल्याशी म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती का करतोय, मगाशी आपण म्हटलं, झावरे सर म्हटले, आपले अध्यक्ष सुद्धा म्हटले की शेवटी आहे ना आपली जी इन्स्टिट्यूट आहे आणि आपण जे CA प्रोफेशनल्स आहात, प्रत्येक इंडस्ट्रीचा म्हणजे आज इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर पासून गव्हर्नमेंट पर्यंत प्रत्येकाचा दुवा आपण आहात. यू आर अ चॅनल इन बिटवीन म्हणजे ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्याची सगळ्यात मोठी थॉट प्रोसेस जी आहे ती आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देता येऊ शकते असं मला वाटतं. आणि यू कॅन टॅप ऑल दी इंडस्ट्रीज इन्क्लुडिंग द इंडिव्हिज्युअल्स. नक्की नक्की. जी सर. समीर. हा मला एक जसं जाधव सरांनी आता म्हणाले की जगणार कसं हा मोठा प्रश्न आहे. पण जसं जगताप साहेब सांगतात तसं मे बी आपल्याला संपूर्ण वेळ करणं पॉसिबल होणार नाहीये. पण सर ऍट द अगेन्स्ट दॅट आता परिस्थिती मी जर बघितली की कन्झम्पशन लेवल किंवा फॅमिलीचे एक्सपेन्सेस एकदम डाऊन झाले आहेत. म्हणजे जी फॅमिली महिन्याला एक साधारण ₹1,00,000 खर्च करत असेल तर 10,000 मध्ये घर चालले पैशाची फार मोठी काही त्याला अडचण येत नाही. अगदी बेसिक त्याच्यामुळं जर पूर्ण रेंट माफ न करता काही त्याच्यामध्ये रेंट किंवा इंटरेस्ट हे डिडक्शन झाले मे बी 70% 80% तरी सर्व्हाइव्ह होऊ शकणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं मागाशी मी तुम्हाला इन्कम टॅक्सचा जो विषय केला होता, इन्कम टॅक्स करा असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये. फक्त माझं असं म्हणणं आहे की ह्यावरती त्याला सर्वे म्हणा किंवा रेट म्हणा किंवा जो स्ट्रिक्टनेस आहे, कारण ह्या परिस्थितीमध्ये काठी फक्त काढून टाका त्यामुळे बिझनेस मधना इझिली बिझनेस करता येईल आणि भारताचे बिझनेसमॅन किंवा ह्या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी प्रामाणिकपणे टॅक्स भरतील त्यांना जर रूल्स म्हणजे व्यवस्थित बिझनेस करू दिला तर त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतील. जास्त काठी बंद करायला हवं. समीरचं म्हणणं आहे की आपण विश्वासार्हता थोडी व्यापाऱ्यांच्या बाबतीत दाखवू, इंडस्ट्रीच्या बाबतीत दाखवू आणि त्याच्यामध्ये कर भरायचं ससेमिरा लावायच्या ऐवजी त्यांना जास्तीत जास्त प्रोडक्शन करा, सर्व्हिसेस दे, ह्याच्यावर त्यांना कॉन्सन्ट्रेट करू द्या वर्षभर. बरोबर सर. एक्झॅक्टली. अजून कोणाचे काही सजेशन्स आहेत? नाही, आता जे कामगार आहेत हातावर पोट आहे, सस्पेंड केले तर त्यांनी हे 3 महिने जगायचं कसं, त्यांना जेवण कोण देणार, त्यांचं पोट कसं भरणार, याच्यावर काय अभ्यास? भरणार नाही असं नाही, ऑलरेडी भूक थांबलेली नाही 3 वर्ष, ती सस्पेंड झालेली नाहीये आणि ऑलरेडी 3 महिने झाले, त्यामुळे भुकेला काय उत्तर याचा हा प्रश्न. कन्झम्पशन सस्पेंड होत नाही. हा येस येस. पण सासवडचं आपण आता सांगितलं की पूर्ण ग्रीन झोन आहे. सर लाईनवर आलात का आपण?
नाही, एक मिनिट, मी फक्त ते जगताप साहेबांनी सांगितलं सासवडच्या ग्रीन झोनचं, तर मी काय म्हणतो की सासवडमध्ये त्यांनी भाजीपाला जे काय प्रोड्यूस आले ते करावं आणि वेशीवर नेऊन ठेवावं. वेशीच्या बाहेर ते कोणी जाणार नाही. मग जे कोण पुण्यात येणारे ट्रक आहेत ते तिथनं उचलून घेऊन जातील, म्हणजे संपर्क येणार नाही, पण वितरण होऊ शकेल जे काय शेतमालाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि इथेही होईल, असं काही होऊ शकतं का? हो, निश्चितपणे सर होऊ शकतं. त्याच्यासाठी कसं आहे की पुरंदर तालुका हा पूर्णपणे लॉकडाऊन सर केला पाहिजे, कारण ग्रीन झोन आहे आणि त्या ठिकाणी इव्हन सप्लायच्या बाबतीमध्ये जसं माझ्याकडे भाजीपाला जाऊ शकतो बाहेर, तसं काही गोष्टी आहेत जसे मेडिसिन्स आहेत, माझ्याकडे ग्रॉसरीचे काही आयटम्स आहेत की जे माझ्याकडे प्रोड्यूस होत नाहीत, ते माझ्या वेशीवरती येऊ शकतात, तिथून आणू. अशा प्रकारे निश्चितपणे जर हा एरिया माझा जर लॉकडाऊन केला, आणि माझा एरिया कसा आहे की पुरंदर तालुका जर बघायला गेलं तर सगळ्या बाजूनी डोंगरांनी वेढलेला आहे. मला लॉकडाऊन करायला म्हणजे घराचे दरवाजे, आज आपण सगळेजण विदाऊट मास्क बसलोय कारण का आपण घरामध्ये बसलोय, तसं माझ्या तालुक्याचे जर 17 रस्ते बंद केले तर माझ्या तालुक्यामध्ये कुठलीही गाडी आणि कुठलाही माणूस येऊ शकत नाही, म्हणजे 17 रस्ते. आणि जर ते केलं तर माझी सगळी इकॉनॉमी चालू होऊ शकते. परंतु आज इश्यू काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट ह्या काही लोकांना पासेस अवेलेबल करतोय. आज जवळपास 3,500 गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, मेडिकल हेल्थचे एम्प्लॉईज, डेफिनेटली ते खूप चांगलं काम करतायत. आज फील्डमध्ये ते सगळे आहेत, आपण तर घरी बसून आहोत, परंतु ती मंडळी सगळी फील्डमध्ये आहेत. परंतु ही मंडळी आज पुण्यामध्ये किंवा रेड झोन मध्ये जाऊन काम करतायत. काही लोक आमची हवेलीच्या काही भागांमधून, रेड झोनच्या भागांमधून त्या ठिकाणी इथे येत आहेत. अनेक बँकर्स आहेत जे बाहेरून आमच्याकडे इथे ब्रांचेस मध्ये काम करतात. हे जर प्रॉपरली लॉकडाऊन केलं, म्हणजे जर आपल्याला इकॉनॉमी सुरू करायची, आपण जे खूप चांगलं सजेशन दिलं सर, त्याच्यामध्ये इकॉनॉमी सुरू करायची, तर त्या ठिकाणी 100% आहे ना, देअर शुड नॉट बी इन अँड आउट. आणि इन अँड आउट न ठेवता फक्त गुड्सच्या बाबतीमध्ये इट शुड बी एक्सचेंज गुड्सचं होऊ शकतं, जसं एखाद्या कंट्रीच्या बॉर्डरला असतं. तर काही प्रमाणामध्ये ग्रीन झोन मध्ये मला वाटतं सुरू करू शकतो. परंतु आज जर बघितलं तर आपण परवा दिवशी त्या ठिकाणी नांदेडची केस झाली की नांदेडच्या गुरुद्वारावरनं पंजाबला गेलेले लोक कोरोनाग्रस्त झाले. त्या बसचे आलेले ड्रायव्हर नांदेडमध्ये ग्रीन झोन होता, त्या ठिकाणी ग्रीन झोनच्या ऐवजी नांदेडमध्ये आज कोरोनाचे पेशंट वाढले. त्याचं कारण काय आहे की जो बाहेर जातोय, जो संपर्कामध्ये येतो लोकांच्या, तो त्या ठिकाणी कोरोनाच्या बाबतीमध्ये संक्रमित होऊन जातोय. तर त्याच्यासाठी संपर्क तोडणं महत्वाचं आहे. संपर्क तोडणं महत्वाचं आहे म्हणजे त्याचा अर्थ झाला की सर फिरणं कमी करणं महत्वाचं आहे, किंवा डिमांड अँड सप्लाय अगेन टू आपण त्याच्याकडे आलो. त्यामुळे हे जर सगळं, म्हणजे थोडक्यात कोरोना आपल्याला काय सांगतं की तुम्ही स्टँडस्टिल राहा, स्टँडस्टिल राहा तर कोरोना संपेल, स्टँडस्टिल राहा तर इकॉनॉमी सर्व्हाइव्ह होईल. हा माझा कन्सेप्ट आहे सर. बरोबर बरोबर. ते झावरे सर परत आलेले आहेत, आपण. जी सर. झावरे सर, हा झावरे सर अनम्यूट करा. मला जर पाणी दे. म्यूटवर आहात तुम्ही, म्यूटवर आहात. हा ठीक आहे. आता आवाज येतोय? हो येतोय सर. येतोय आवाज? ओके, थँक्यू. सॉरी, जरा थोडं डिस्टर्बन्स झाला. आणि हाच खरा आपला मोठा प्रॉब्लेम आहे का आपला इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो कुठेतरी कमी पडतंय. मी असं सांगत होतो का एप्रिल, मे, जून आपण हा कोरोना 0 वर्कचा कालावधी धरू आणि पुढचे 9 महिने कुठेतरी आपल्याला स्टॅबिलाइज व्हायचा असा विचार करू. कॅलेंडरमध्ये काढून टाका, ही कल्पना आपली चांगली आहे, पण ह्या 3 महिन्याचा कुठल्याही प्रकारे खर्च अटळ आहे. मग तो खर्च पगाराचा असेल, इलेक्ट्रिसिटीच्या बिलाचा असेल, कुठे रेंट असेल, टर्म लोनवरचं इंटरेस्ट असेल, कॅश क्रेडिटवरचं इंटरेस्ट असेल, किंवा लोन इन्स्टॉलमेंट त्यांनी पुढे नेलेत. आता लोन इन्स्टॉलमेंट जे पुढे नेलेत त्याच्यात महत्वाचा आपल्याला विचार करायचा आहे. 3 महिन्याचा मोरटोरियम दिला, बँकेमध्ये सुद्धा त्यांना क्लॅरिटी नाही. त्यांचे इन्स्टॉलमेंट फिक्स्ड आहेत, नाही इंटरेस्ट आहे. हे व्याजाच्या बाबतीत सांगतो, आमदार साहेबांनी असं सांगितलं की 3 महिन्याचं आपण जर हे करायचंय, त्याच्यात बँक व्याज देणार नाही, तसं म्हणजे घेणार नाही, तसं देणार पण नाहीत कोणाला. आणि त्या व्याजामधला बराचसा पोर्शन हा टॅक्सेसचा असतो, तर गव्हर्नमेंट पण टॅक्सेस घेणार नाही. आणि अर्थात त्यांनी सांगितलं की याच्यावर आपण अभ्यास करायला पाहिजे. तर आता कसं आपल्याकडे यशवंतराव आहेत जे कॉस्मोस बँकेचे आहेत, आमदार सर पण बँकेवर आहेत, तर त्या बँकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे की हे कितपत व्हायबल आहे.
मग त्याच्यानंतर आपल्याला व्याजाचा विचार करता येईल. तेच मी सांगत होतो. काय झालंय, ईएमआय जर असेल तर आपल्याला समजा कुठल्याही प्रकारे माफी करायचीच नाही असं जर गृहीत धरलं तर जुलै पासूनचे ईएमआय हे चेंज झाले पाहिजेत. परत 3 इन्स्टॉलमेंट आधीचे प्लस पुढचा एक, हे काही शक्य नाहीये. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी नुकतीच माझी भेटी आशिया खंडातल्या 27 कंट्री बरोबर झाली आणि त्याच्यामध्ये मलेशिया आणि अमेरिका यांनी 3 महिन्याचं इंटरेस्ट माफ करून टाकलेलं आहे. 3 महिन्याचं इंटरेस्ट कम्प्लीट माफ केलेलं आहे. अशा प्रकारचा विचार आपल्याकडे होऊ शकतो का, हा महत्वाचा भाग आहे. मी फक्त आधी असं सांगत होतो का एखाद्या ठिकाणी काही अर्थक्वेक झाला किंवा सांगलीसारख्या याच्यात महापूर आला, पाऊस जास्त झाला, त्यावेळेस आपण मदत एकमेकाला करण्याचा प्रयत्न करत होतो. पण आज मदत कोणी कुणाला करायची असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. स्टेट गव्हर्नमेंटकडे पैसे नाहीयेत आणि सगळे शोधतायत सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यामध्ये काय मदत करू शकते. हा महत्वाचा भाग आहे. खरी आता मी असं उदाहरण मग सांगत होतो का किर्लोस्कर इंजिनचे कागलला त्यांचा कारखाना सुरू झाला, त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत आणि आज सकाळी त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं ट्रान्सपोर्ट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट असून सुद्धा डबल केलेली आहे लोकांनी, ट्रान्सपोर्टरनी. आता याच्यामध्ये कसं इंडस्ट्री जगायची आणि काय करायचं हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आपण जगताप्रमाणे एसएमई मध्ये तर फार मोठा प्रॉब्लेम आहे. सांगू इंडस्ट्री झोपल्यात. आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आधीच रिसेशन मध्ये आहे, बाकीकडे रिसेशन मध्ये आहेत आणि इथे पण काम करायचे. तर याच्यासाठी काहीतरी मार्ग काढले पाहिजेत. शेखर चितळे यांनी सांगितल्याप्रमाणे अग्रिकल्चरचा विचार मोठा आहे. आपण दररोज टीव्हीवर पाहतोय कोणाची टोमॅटो आहेत, कोणाची फुलं आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, मँगोज तयार झालेले आहेत. ते कोकणातले मँगोज विकत नाहीयेत. याचं काम कसं करायचं, कारण शेतकरी सुद्धा झोपलेला आहे. शेतकरी झोपलाय, एसएमई झोपली, मोठी इंडस्ट्री चालणार नाहीये, ऑटोमोबाईल मध्ये प्रॉब्लेम आहे. या कंडिशन मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मोठ्या प्रमाणे गाईडलाईनची आवश्यकता आहे. आणि अभिषेक धामणेंनी सांगितल्याप्रमाणे का जो हरीश साळवेंनी एक सांगितलं बँकेच्या नोटा छापा, त्या नोटा छापण्यावर एक फक्त मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे महागाई वाढणार आहे, इन्फ्लेशन होणार आहे. जर तुम्ही नोटा जरुरीपेक्षा जास्त केल्या तर त्याच्यामध्ये महागाई होते आणि चलनाची किंमत कमी होते. म्हणजे डॉलरचा रेट आज जर 72 रुपये आहे तो कुठं 80 रुपयाला डॉलर मिळणार नाही आणि मग हे सगळे आपल्याला सोसावे लागणार आहेत. अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये लोकांनी तात्पुरतं जगायचं कसं, कारण 2020 साले जगण्याचं 20 साल आहे आणि 2021 साले सुरू करण्याचं साल आहे आणि कदाचित 2022-23 पासून ग्रोथ मिळणार आहे. म्हणजे ह्या दृष्टीने आपण विचार करूया जगायचं कसं, ऑप्टिमिस्टिकली आपल्याला पुढे जायला पाहिजे. आता मी माझ्यापुरता विचार केला. माझी तुम्हाला माहिती राहुलची इंडस्ट्री आहे. आम्ही डिस्कस केलं दोघांनी आणि डिस्कस एकच केलं का पगार तर दिला पाहिजे. ते लोक आपल्यावर अवलंबून आहेत, ड्रायव्हर आपल्यावर अवलंबून आहेत, काम करणारे आपल्यावर अवलंबून आहेत, प्रिंटर आपल्यावर अवलंबून आहे. मग त्याच्यातले 75% काही लोकांना त्यांचा पगार जास्त त्यांचा पगार त्यांचा कमी करायचा आणि काहीतरी त्यांना सॅलरी द्यायची. पण ते द्यायचं कुठं, एप्रिलची कशी तरी होणार, मे साठी पैसे नाहीत कोणाकडं, कित्येक लोकांकडे साठी सुद्धा पैसे नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये आपण पुढचे मार्ग कसे काढायचे याचा विचार केला पाहिजे. आपण सूचना अशी केली कारण सेंट्रल गव्हर्नमेंटनी याच्यासाठी एक द्यावी किंवा इन्सेंटिव्ह आणि सर्वात महत्वाचं जिथून पैसा बॉरोईंग अवेलेबल असेल जगामधून तो घेतला पाहिजे. जपानमध्ये पैसे आहेत असं गृहीत धरू आपण, आहेत का नाही माहित नाहीये, तर टक्के किंवा 0% सुद्धा देऊ शकतात. गव्हर्नमेंट बोर्ड आवश्यक आहे. अशी चर्चा झाली की आपले जो जीडीपी आहे त्याच्या किती % आपण लोन घ्यायचं, ते पर्सेंट लोन जास्त चालेल. नोटा छापण्यापेक्षा बॉरोईंगचा पर्याय आपण शोधला पाहिजे आणि कमीत कमी बॉरो त्याच्यामध्ये केलं पाहिजे. आज एक मोठा प्रश्न काशीनाथनी काढला आणि तो म्हणजे रेंटचा. साहेब आज प्रॉब्लेम असा आहे का ज्यांचे
मोदी साहेबांनी मध्ये बोलल्याप्रमाणे त्यांनी असं फक्त एक आवाहन केलं होतं का ज्यांचं घराचं भाडं आहे लँडलॉर्डला अडचणी, टेनंटला अडचणी आहेत. पण आज जीएसटी जो आहे तो जीएसटी कशावर भरायचा आहे? अॅक्रुअल प्रमाणे. मी जर आज बिल रेज केलं तुम्हाला ताबडतोब जीएसटी भरावं लागणार आहे. मग बिल रेज करायचं नाही करायचं असे सगळे मोठे प्रॉब्लेम आहेत. म्हणून सगळ्यात महत्वाचं ताबडतोब सांगितलं पाहिजे तर तुम्ही जे काय जीएसटीचं कलेक्शन करायचे ते कॅश बेसिसवर करा. काही दिवस काय करायला पाहिजे जरा शोधले सुद्धा काहीतरी मार्ग आपल्याला काढला पाहिजे. अॅक्रुअल बेसिसवर जर आपल्याला जीएसटी कलेक्ट करायचा रेंटवर आणि मग हे कमर्शियल प्लेसेस जे आहेत त्याचा जीएसटी भरायचा का? लँडलॉर्डला पैसे देत आहेत टेनंटकडनं. मग प्रॉब्लेम कसा याचा आपण विचार करूया. आणि सगळ्यात महत्वाचं सेंट्रल गव्हर्नमेंट पॉलिसी. आणि मला असं वाटतंय उद्धव साहेब ठाकरेंनी सुद्धा दूर ते कुठे नेमले त्याच्यात माशेलकर सुद्धा आहेत. त्या कमिटीचं काय होतंय ते आपल्याला बघितलं पाहिजे. आणि स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा पैसा नाही या दृष्टिकोनात विचार केला पाहिजे. पण महत्व असं आपली तुमचा जरूर यंग लोक तुम्ही आहात, मी वेगळ्या जनरेशन मधला आहे. आम्ही असं विचार करत होतो सुद्धा ज्यावेळेस माझं वय 30 होतं. अर्न नाऊ आणि स्पेंड लेटर. जर माझ्याकडे पैसा असेल तर मी गाडी घेईल, पैसा असेल तर मी फिरायला जाईल, पैसा असेल तर मी फर्निचर घरात घेईल, आणि पैसा नसेल तर मी आहे तसं राहील. आज तशी परिस्थिती नाहीये. आपल्या सर्वांची परिस्थिती अशी नाऊ अँड अर्न लेटर EMI लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहेत. यंग जनरेशनला जगायचं कसं हा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. म्हणजे आपली जीवनशैली ही बदलली पाहिजे. माझ्या घरामध्ये काय तुमच्या घरामध्ये काय जर बुटांचे 20 जोड असतील तर 20 जोडांची गरज आहे. राईट. मला फक्त आजही 2 जोड आहे ते काळा आणि राहुलचे किती असतील मला माहित नाहीये. मग सर हे 2020 आहे आणि तर असे मुद्दे आहेत आपण विचार करूया. आणि मला असं महत्वाचं वाटतं याच्यातून पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची मदत घेतली पाहिजे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी कुठलाही राजकीय विचार न करता प्रत्येक गव्हर्नमेंटला तिचा हात दिला पाहिजे. आमच्याकडनं जी मदत पाहिजे ते करू सांगा. सर मगाशी आपण डिस्कनेक्ट झाला होता त्यावेळेस मी सगळ्यांना तीच विनंती केली होती. आपले चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन आदरणीय चितळे सर असतील, यशवंतजी असतील, आपण सर डिस्कनेक्ट झाला होता मगाशी. तर मी मगाशी तेच म्हटलं की आपली जी इन्स्टिट्यूट आहे आणि आपलं जे प्रोफेशन आहे ते खरं म्हणजे एक कॉमन मॅन पासून म्हणजे इवन कॉमन माणसापासून सॅलरीड पर्सन पासून छोट्या व्यावसायिकापासून मिडल क्लास बिझनेसमॅन पासून मोठ्या इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यांना जोडणारी एकमेव लिंक आहे आणि जी गव्हर्नमेंटला सुद्धा इकॉनॉमिकल विंग मध्ये जोडते. आणि सर आपण जसं बघितलं तर मला परत एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करायची होती सर की हा जो आहे की मला अजूनही असं वाटतं की स्टँड स्टील जर राहिलं म्हणजे टॅक्सेसच्या बाबतीत. कारण आज जर बघायला गेलं सर आपण बॉरोइंग गव्हर्नमेंट घेऊ शकते परंतु ह्या बॉरोइंग घेत असताना शेवटी ज्या बॉरोइंग गव्हर्नमेंटला परत करायच्यात आफ्टर 2 years और आफ्टर 5 years त्याच्यासाठी सुद्धा टॅक्स कलेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि शेवटी बॉरोइंग घेऊन गव्हर्नमेंट कुठल्या कुठल्या सेक्टरसाठी मदत करणार आहे. आज फार्मर्स आर आस्किंग द सबसिडीज, कॉमन मजूर आज सॅलरीसाठी मागतो आहे, सॅलरीड पर्सन अडचणीत आहे, छोटा बिझनेसमॅन अडचणीत आहे, रिटेलर अडचणीत आहे, ट्रेडर अडचणीत आहे, मायक्रो इंडस्ट्री पासून मोठ्या इंडस्ट्री पर्यंत अडचणीत आहे. उद्या जर आपण म्हणताय तसं जर जापान आणि US सारखं जर बँकिंग इंडस्ट्रीने इंटरेस्ट नाही दिला तर समवेअर बँकिंग इंडस्ट्री विल डिपेंड ऑन गव्हर्नमेंट की आम्हाला गव्हर्नमेंटने कॉम्पन्सेट करावं, आम्ही इंटरेस्ट वेव्ह करतो.
म्हणजे सर मला असं वाटतंय की सस्पेन्शन ऑफ डेज कॅन बी अ सोल्युशन ज्याच्यामध्ये सगळ्या इंडस्ट्रीजला आहे ना सर बेनिफिट होऊ शकेल. आणि शेवटी सगळं बर्डन जे आहे शेवटी या संपूर्ण भारताचा वडील हा गव्हर्नमेंटचा आहे. त्यामुळे शेवटी आपण जसे ज्येष्ठ आहात घरामध्ये तसं शेवटी घरातल्या कर्त्यावरती सगळं बर्डन येत असतं. आम्ही किती शूज घेतले तरी सुद्धा किंवा आम्ही किती स्पेंड केलं तरी सुद्धा शेवटी आम्ही येणार ते घरच्या ज्येष्ठ माणसांच्या जवळच येणार की आता आम्ही एवढी लायबिलिटी केली, आता आम्हाला याच्यातून वाचवा, कारण आता सगळं बंद झाली आहे इंडस्ट्री. तसं गव्हर्नमेंटला सुद्धा मला वाटतंय की जर आपण डेट सस्पेंड केले तर डेफिनेटली गव्हर्नमेंटचं टॅक्स कलेक्शन कमी होणार आहे, परंतु गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग किंवा गव्हर्नमेंटचा जो सपोर्ट जो वेगवेगळ्या सेक्टरला जाणार आहे तो सुद्धा बऱ्यापैकी कमी होऊन जाणार आहे. त्यामुळे मला वाटतंय जर सर आज ह्याच्यावरती जास्तीचं डिस्कशन आपण सगळे मंडळी जर करू शकलात तर मला वाटतंय हेल्पफुल होऊ शकतं. खरं म्हणजे सर खूप वेळ दिलात. आय एम अ टोटली लेमॅन. म्हणजे मी जरी कॉमर्सचा विद्यार्थी असलो तरी सर मला इकॉनॉमिक्स किंवा काही नाही, परंतु ज्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मी काम करतो किंवा इंटरॅक्शन करतो लोकांच्या बरोबर त्याच्यामुळे हे केवळ माझ्या अनुभवातले बोल किंवा सर्च करतो, वाचण्याची सवय आहे त्याच्यामुळे करतोय. परंतु खरं म्हणजे आपल्या फोरम मध्ये आपल्या इन्स्टिट्यूटच्या सर्व आपण सिनियर आहात सर, म्हणजे आपण सगळीच मंडळी, तर आपल्या सगळ्यांनी जो वेळ दिलाय खरं म्हणजे मला आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आपण डिस्कस केलं आणि खरं म्हणजे माझ्या गोष्टी विचार केल्यात. म्हणजे मला माहित नाही की मी किती ऑन हाऊ राईट आय एम, परंतु एक प्रस्ताव मला वाटतं की ज्याच्यावर सजेशन केलं पाहिजे असं मांडलं तर खरोखर मी आपला खूप मनापासून आभारी आहे सर याच्याबद्दल. जी सर. आमदार साहेब, आपल्या माहितीसाठी सांगतो की ह्या जसं आपण म्हटलं की इन्स्टिट्यूट हे फायनान्शियल किंवा मॅटर्स मध्ये बघतं, कंपन्या सामान्य लोकांपासून कंपन्यांपर्यंत असतं. तर आमच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक वेगळी समिती स्थापन केली की जी समिती केवळ कोविड मधनं आपली इकॉनॉमी कशी बाहेर आणायची किंवा आपण जे $5 ट्रिलियन म्हणतो याच्यासाठी काय काय उपाययोजना केली पाहिजे, तर याच्यावर विचार करण्यासाठी आपण ही समिती नेमलेली आहे. आणि या समितीला 3 महिन्यात अहवाल द्यायचा आहे. त्यामुळे 3 महिन्यात मी पण त्या समितीचा सदस्य आहे. त्यामुळे 3 महिन्यात आम्ही काम करून याच्यावर नक्कीच अहवाल देऊ. आपण जी काय सूचना केली ती पण मी समितीच्या विचारासाठी नक्कीच मांडीन. मराठा चेंबर तर्फे देखील आम्ही गोष्टीचा विचार करत होतो, जे आपल्या माहितीसाठी सांगतो की आता कसं होतं की जीएसटी जर एखाद्या व्यावसायिकाने नाही भरला तर त्या व्यावसायिकाच्या कॉम्प्युटरवर किंवा सिस्टीम मध्ये त्याचं बिलच जनरेट होत नाही, अशी सिस्टीम जीएसटी मध्ये आहे. तर त्याच्यात एमएसएमईला आता काय होतं, एमएसएमईला लिक्विडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यांना बिलं मिळत नाहीयेत, 5-5, 6-6 महिने कोणी पेमेंट करत नाहीये. तर त्याच्यात एमएसएमईने एक विनंती केली होती की ही जी काय तुम्ही फॅसिलिटी स्वतः जीएसटीच्या वसुलीसाठी केली आहे तर तीच तुम्ही जर एमएसएमईच्या बिलांसाठी त्याचा वापर केलात की माझ्या एमएसएमई कडनं कोणी खरेदी केली असेल, 45 दिवसात पैसे नाही दिले तर त्याचं बिल जनरेट होऊ नये, तर सगळे लोक एमएसएमईला पैसे देतील आणि आपोआप एमएसएमईचं व्यवसायाचं चक्र चालू राहील. आणि याच्यात देखील 45 दिवस हे एमएसएमईचे नाही तर सरकारचा तसा कायदा आहे की छोट्या इंडस्ट्रीना तुम्ही 45 दिवसात द्यायला पाहिजे. त्यामुळे असं देखील आपण जर सरकारपुढे काही मांडलं आणि त्या प्रकारे झालं तर एक चलनवलन सुरू होईल. कारण जसं म्हणतात की जर खर्च सरकार करतं तर त्याच्यात मुख्यत्वे एमएसएमईला मिळत नाही, कारण गव्हर्नमेंट आणि त्यांच्या एंटरप्राइजेस लोकांना देत नाहीये. त्यातनं मग पुढे एक एक गोष्टी थांबत. बरोबर. पैसे पटकन येणं हे खूप महत्वाचं आहे. जसं यांनी अध्यक्षांनी सांगितलं डिमांड क्रिएट करा, पण ते डिमांड पैशाशिवाय होणार नाही, पैसा खेळता राहायला पाहिजे. Chairman sir, if we have concluded, then maybe vote of thanks can be proposed by Vice Chairman or you, whatever. MS जाधव सर, आपल्याला काय बोलायचं आहे? यातून काहीतरी आपण पुढे जाऊ. नाही, आपल्याला यातून चर्चा होईल ना, चर्चा करू, पुढे जाऊ, परत भेटू एकदा 8 दिवसांनी 10 दिवसांनी. हो सर. सर, जसं चिखले सरांनी सांगितलं, MCCI आणि सेंट्रल काउन्सिलची जी कमिटी आपली कोविड अनालिसिस ऑफ COVID-19 करण्यासाठी जी कमिटी आहे
त्याच्यात सर पुटअप करणारच आहे विषय. तसंच SB झावरे सर आपल्या AOSSG च्या संदर्भात काही बाकीच्या देशांशी काही चर्चा करून त्याच्यात पुटअप करता येईल तर तशी पण सरांना विनंती असेल, झावरे सरांना. मला फक्त एक मुद्दा छोटा डिस्कस करायचा राहिला. जी सर. आणि तो असा आहे, फोर्स मेजर क्लॉज. आज काय झालंय, बरेच फोन यायला लागले लोकांचे. कोणाचंही दर महिन्याचं कमर्शियल भाडं मिळत नाही काशीनाथनी सांगितल्याप्रमाणे. आणि ते म्हणतात फोर्स मेजर क्लॉज, सर्कमस्टन्स बियॉन्ड आवर कंट्रोल, त्यामुळे आम्ही पैसे कदाचित देणार नाही. तर ही फोर्स मेजर क्लॉज काय आहे? मग एअरपोर्ट अथॉरिटी सुद्धा उद्या आपल्याला म्हणू शकेल का आपली जरी तिथं व्हेकल्स लावलेले आहेत तर फोर्स मेजर क्लॉज झाला, आमचं बंद झालं. बरोबर. तर याचाही आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्येक अग्रीमेंट मध्ये फोर्स मेजर क्लॉज आहे अशातला भाग नाहीये, पण अंडर द जनरल क्लॉजेस फोर्स मेजर क्लॉज सुद्धा लागू शकतो, त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. बरोबर सर. आपण माझ्या मते विचार नाही सर, माझ्या मते विचार करण्यापेक्षा सरकारने सांगावं की हा कायदा सगळीकडे लागू आहे, याच्यावर कोणी खटले बिटले भरू नका. कारण काय होईल, परत ते लिटिगेशन मध्ये सगळं केलं ना तर लोकांचं काम करण्यापेक्षा ते खटले चालवण्यात वेळ जास्त जाईल. त्यामुळे सरकारने काहीतरी योग्य निर्णय घेऊन त्याच्यावर कायदा करून टाकावा. जसं आपण ULC चा कायदा केला की आम्ही लँड घेतो, अक्वायर करतो, तसा हा कायदा करा म्हणा सरकारने. हो. तर एक छोटासा फक्त मुद्दा आणि मग समीरला मी रिक्वेस्ट करेल की वोट ऑफ थँक्स हे करावं. त्या दिवशी जे सेमिनार झालं त्याच्यात तर आपण माननीय उद्धवजी ठाकरेंना पण ह्या कळवू शकतात की हरीश साळवेजी त्यांनी जो मुद्दा सांगितला की सप्लाय चेन फॉर ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, आता चितळे सरांनी जसं सांगितलं तसं सप्लाय चेन एस्टॅब्लिश करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. नॉट एक्झॅक्टली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, पण हा सप्लाय चेन कसा स्ट्रॉंग करता येईल जेणेकरून जो येणारा काळ आहे ती 6 महिन्याचा किंवा 8 महिन्याचा, जो आता अरविंद केजरीवालजी पण म्हणाले की वी हॅव टू लिव्ह अप विथ कोरोना, तो कोरोना जाणार नाहीये हे वगैरे. हे जेव्हा मुख्यमंत्री एका राज्याचे म्हणतात ते काहीतरी त्याच्या मागे त्यांचा अभ्यास असेलच, त्याच्यानंतरच ते म्हणाले असतील. तर मग हे 6 महिने 8 महिन्यासाठीचा शेतकऱ्यांचा माल आपण थांबवणार का किंवा त्यांचं नुकसान होऊ देणार का, याच्यासाठी इमिडिएट ऍक्शन फोर्स म्हणून सप्लाय चेन मॅनेजमेंट फॉर ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस ही कशी आपल्याला स्ट्रॉंग करता येईल विदाऊट एनी सॉर्ट ऑफ कमिटी वगैरे 3 महिने 4 महिने ते रिपोर्ट वगैरे काही न करता, हाऊ ऍक्शन कॅन बी फास्टन, याच्या संदर्भात पण त्या दिवशी चर्चा झाली होती. हा आपण मुद्दा माझ्या मते आपण कळू शकतात सर. जी चांगलं अभिषेकजी, त्याच्यावरती पण मी माझ्याकडे काही संकल्पना आहेत तर त्याच्या बाबतीत पण मी, कारण मगाशी चंद्रशेखर सरांनी पण सांगितलं होतं की इकडे उपलब्ध आहे तिकडे डिमांड आहे पण सप्लाय होत नाहीये. तर त्याच्यावरती मी गेट बॅक ऑन दॅट, त्या इश्यूवरती आपल्याकडे येईन मी नक्कीच. आणि काही सजेशन्स आहेत माझे जे अर्बन आणि रुरल इंडियाच्या प्रोडक्शनला म्हणजे डिमांड आणि सप्लायला मॅच करू शकतात. कारण आज जर बघायला गेलं तर हा बफर जो आहे मधला तो खूप भयानक आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे रेट्स वाढतात. जी सर, थँक्यू. बरोबर आहे सर. आणि आपल्या माध्यमातून आम्हाला पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी सुद्धा अशाच प्रकारे संवाद साधायला आवडेल. मी दादांशी संपर्क करतो आणि आपल्याला कळवतो सर. तसं अजितदादांशी संपर्क करतो. सर एक रिक्वेस्ट होती, आता इन्स्टिट्यूट आहे, आम्ही आमचे काम काय बंद ठेवले नाही, आम्ही वेबिनार्स घेतोय, स्टुडंटसाठी वेगवेगळे क्लासेस ऑनलाईन सुरू केलेले आहेत. तर सर आपल्या जिल्ह्यात म्हणजे पुरंदर तालुक्यात म्हणा किंवा कसं आम्हाला करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम करण्याची खूप इच्छा आहे ऑनलाईन. तर आपल्या सहभागातनं तिथल्या 11वी-12वीची आता एक्झाम झालेली आहे, 11वी-12वीची एक्झाम झाली आहे, तर कशा प्रमाणात आम्ही हे करू शकतो? मी वाटलं जाधव सरांशी कॉन्टॅक्ट करतो आणि तुम्ही पण त्या दिवशी मार्गदर्शन करा सगळ्या मुलांना. 100% सर, डेफिनेटली करूया सर. होय, नक्की, मला आवडेल ते. कोर्स कसा असेल याच्या संदर्भात 1 तासाचं आम्ही ऑनलाईन प्रेझेंटेशन. जी सर, नक्की. आणि माझ्यामध्ये कोविड संपल्यावर झावरे सर देखील एकदा आपल्या तिथल्या कॉलेजमध्ये येऊ शकतील पुरंदरला आणि खूपच मोटिवेट करू शकतील. हे लॉकडाऊन संपल्यानंतर निश्चित सर मी आपल्या सर्वांनाच इन्व्हाइट करेन, झावरे सरांना. चालेल. तर वेबिनारचं कसं लवकरात लवकर करता येईल, मी जाधव सरांशी आपल्याशी कनेक्ट होतो. चालेल सर, चालेल. होय, नक्की.
समीर. माननीय आमदार संजयजी जगताप, आपण आजच्या मीटिंगच्या सुरुवातीलाच म्हणालात की मी थोडस राजकीय जास्त बोलेल असं वाटेल, पण आपण ओव्हरऑल पूर्ण मीटिंग मध्ये आपण आम्हाला कुठेही राजकीय वाटला नाही. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला आज लाभलं या मीटिंग मध्ये. आपलं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असल्यामुळे आपला अनुभव प्रचंड आहे आणि टिपिकल राजकीय लोकांच्या बाबतीत जो विचार केला जातो तो कुठेही वाटला नाही आणि तुम्ही एक खूप अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला आज लाभलं. आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल पुणे ब्रँच आणि सर्वांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. ज्यावेळेस कोविड नंतर आपण आमच्या ब्रँचला नक्की व्हिजिट द्या आणि आम्हाला सगळ्यांना एकदा आपल्याकडे भेटण्याचा योग यावा इच्छा बाळगतो. MS जाधव सर, तुम्ही हा सुवर्ण योग आज आणला. सगळ्या संजय जगताप सरांची वेबिनारवरती भेट घडून आणली त्याबद्दल मीही आपले आभार मानतो. झावरे सर, चितळे सर, यशवंत, तुम्ही वेळ देऊन या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुणे शाखेतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्स अ लॉट. सर एक मिनिट. थांबावं मीटिंग मध्ये थोडस काही डिस्कशन साठी. MS जाधव सर, आपल्याला विनंती आहे की आपण शेखर गायकवाड साहेबांना कडनं आपल्या CA ऑफिस चालू ठेवायचे की नाही त्याबद्दल क्लॅरिफिकेशन घ्यावं. ओके, लगेच घेतो फोनवर. ओके. हा तेच आता सर्वांचे मागणी आमची. बरोबर ना समीर? थँक्यू.